नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मला फक्त तसं कळवा. सुजित सर, माझा आवाज येतोय? केदारे सर नमस्कार, माझा आवाज येतोय का? ओके, सुरू करूयात आपण. सिंधुजन अकादमी विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेमध्ये मी या ठिकाणी आता जे श्रोते उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचं हे 138व पुष्प या सिंधुजन विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेत गुंफण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सिंधुजन अकादमीचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे सिंहगड एक पुरातत्व अभ्यास. खरं तर आजपर्यंत सिंहगडावरती अनेक मंडळी वेगवेगळ्या कारणाने जात असतात. त्याच्यामध्ये हौशी ट्रेकर असतील, भटकंती करणारे असतील, पर्यटक असतील, निसर्गप्रेमी असतील, इतिहासप्रेमी असतील, पक्षीप्रेमी असतील, अनेक वेगवेगळ्या अँगलने अभ्यास करण्यासाठी सिंहगडावर अनेक मंडळी त्या ठिकाणी जात असतात. अशा या सर्वांचा पुण्याजवळचा आवडता असा हा किल्ला म्हणजे किल्ले सिंहगड. परंतु ज्यावेळी आपण सिंहगडवरती जातो त्यावेळी जर सिंहगडावरती बारकाईने पाहिलं तर सिंहगडाच्या इतिहासापलीकडे काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्या दृष्टीने जर सिंहगड जर पाहिला तर सिंहगड अक्षरशः आपल्याशी बोलायला लागतो. मी गेले सुमारे 10 वर्ष सिंहगड या विषयावरती अभ्यास करत आहे, संशोधन करत आहे. आणि या संशोधनातून जी काही माहिती मला आतापर्यंत मिळालेली आहे ती माहिती मी आज आपल्याशी या व्याख्यानाच्या निमित्तानं शेअर करणार आहे. त्याच्यामुळं सिंहगडाचा इतिहास बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे इतिहास सांगण्याच्या भानगडीत न पडता मी इतिहासाच्या पलीकडची जी सिंहगडाची एक दुसरी बाजू आहे ती बाजू आज आपल्याला या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सिंहगडाच्या फोटोद्वारे आपल्याला समजावण्याचा आणि त्याचा इतिहास सांगण्याचा मी तुम्हाला त्याच्या मागच्या त्याचं महत्व सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर सिंहगडाचा लिखित इतिहास जो आहे, सिंहगडाचा लिखित इतिहास हा इसवी 1328 पर्यंत मागे जातो. कारण फुतू सलातीन किंवा शहानामे इन या महाकाव्यामध्ये इसामी नावाच्या एका कवीनं इसवी 1328 साली झालेल्या लढाईचं वर्णन 1350 साली त्याच्या लिहिलेल्या या ग्रंथामध्ये फुतू सलातीन मध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये त्या लढाईचा एक उल्लेख सिंहगडाचा आलेला आहे आणि तिथपर्यंतचे पुरावे आपल्याला लिखित इतिहासामध्ये सिंहगडाचे मिळतात. मग 1328 नंतर सिंहगड, त्याच्या अगोदर सिंहगडाची परिस्थिती काय होती याच्याविषयीचा लिखित पुरावा कुठलाही आपल्याला उपलब्ध अजून तरी मिळाला नाही. त्याच्यामुळे 1328च्या अगोदर सिंहगडाची परिस्थिती ती भौगोलिक असेल, राजकीय असेल, ऐतिहासिक असेल, ही पाहण्यासाठी आपल्याला पुरातत्वाचा आधार घ्यावा लागतो. आणि मग सिंहगडावरचे जे अवशेष आहेत त्याचा बारकाईने जर अभ्यास केला आपण तर त्या अवशेषांद्वारे आपल्याला सिंहगडाचं 1328 पूर्वीचं दर्शन व्हायला सुरुवात होते. आणि हा 1328 पूर्वीपासूनचा सिंहगड अभ्यासताना असं लक्षात माझ्या आलं की सिंहगडाची प्राचीनता ही सातवाहन काळापर्यंत मागे जाते. त्याशिवाय मी सविस्तर पुढे या ठिकाणी सांगणारच आहे. त्यामुळे आजच्या व्याख्यानामध्ये मी इतिहास न सांगता सिंहगडाचा पुरातत्व अभ्यास आपल्यासमोर मांडणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तानाजी मालुसरे यांचं स्मारक जे सिंहगडावरती आहे ते स्मारक नुकतंच 2018 साली मूळ स्मारक उजेडात आलं. त्या स्मारकाचं सुरुवातीपासून तर 2018 पर्यंत कशी कशी स्थित्यंतर समाधी स्मारकामध्ये होत आली
त्याच्याविषयीची माहिती देखील मी दुसऱ्या भागामध्ये आपल्या समोर मांडणार आहे. आपल्याला हे सर्व व्याख्यान निश्चित आवडेल अशी मी आशा करतो. तर सिंहगडाची जी अभ्यास करताना अशा गोष्टी आहेत की सिंहगड जर सिंहगड काय कुठलाही गड अभ्यासताना फक्त सिंहगड किंवा कुठलाही गड अभ्यासताना गडाचा जर अभ्यास करायचा असेल तर गडाचे 3 टप्पे पडतात. म्हणजे कुठलाही एखादा गड त्या गडाच्या सभोवतालची मेट जी मध्यावर असतात म्हणजे चौकी पहारे आणि त्याच्यानंतर त्याच्या पायथ्याची गावं. तर ह्या सगळ्यांचा मिळून एक गडाचं एक प्रशासन चालत असतं आणि त्या सिंहगडाच्या बाबतीत देखील असंच एक प्रशासन आपल्याला पाहायला मिळतं की सिंहगडाला जी घेरीची गावं आहेत त्याला आडगाव घेरा किंवा घेरा सिंहगड असं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये गोरे खुर्द, गोरे बुद्रुक, डोंजे, खानापूर, मालखेड, खामगाव, कोंढणपूर, कल्याण ही गावं येतात आणि त्याला घेरा सिंहगड असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सिंहगडाला जी 4 मेट प्रमुख मांडली जातात त्याच्यामध्ये मेट पिलावरे, कळकीचं मेट, नंतर सडकेचं मेट, नंतर आमरीभावचं मेट अशी 4 प्रमुख मेट त्या ठिकाणी सिंहगडावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग गड आणि गडाचा बालेकिल्ला अशी संपूर्ण संरचना ह्या गडाच्या प्रशासनामध्ये येत असते. या सगळ्यांचा ओझरता मागोवा आपण या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. खर तर सिंहगडाची नावापासून आपण सुरुवात जर केली तर सिंहगडाची आपला वेगवेगळी नावं इतिहासामध्ये पाहायला मिळतात. जसं की यादव काळामध्ये कुंदियाना असं सिंहगडाचं नाव आपल्याला कागदपत्रामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्याच्या अपभ्रंश होऊन पुढे कोंढाणा हे नाव पाहायला मिळतं. कोंढाण्यानंतर पुढे या इसामी नावाच्याच कवीनं त्याच्या महाकाव्यामध्ये त्याला महापुरुष पर्वत असं म्हटलेलं आहे सिंहगडाला. त्याच्यानंतर पुढे त्याला आपण सिंहगड म्हणतो. सिंहगडानंतर त्याला ज्यावेळी औरंगजेबाने हा किल्ला 1703 सालाच्या आसपास घेतला होता त्यावेळी त्याला बक्षिंदा बख्श म्हणजे ईश्वराची देणगी असं नामकरण त्याचं केलं होतं. तर अशी वेगवेगळी नावं आपल्याला सिंहगडाची पाहायला मिळतात. परंतु नक्की हे कोंढाण्याचं सिंहगड हे नाव कसं पडलं याच्याविषयी अनेक मतमतांतर आहेत. त्याच्यापैकी एक ज्येष्ठ संशोधक कैलासवासी राशी ढेरे यांचं म्हणणं असं होतं की सिंहगडावरती नृसिंहाचं मंदिर होतं आणि त्या नृसिंहाच्या मंदिरावरनं त्या नावावरनं सिंहगड हे नाव पडलं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर जे काही लोकांचं म्हणणं असं होतं की गड आला पण सिंह गेला ही जी कादंबरी हना आपट्यांनी 1916च्या आसपास लिहिली होती त्या कादंबरीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता की तानाजी मालुसरे यांचं बलिदान त्या ठिकाणी झाल्यानंतर महाराजांनी हे उद्गार काढले आणि तेव्हापासून कोंढाण्याला सिंहगड हे नाव पडलं असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु सिंहगड हे नाव तानाजी मालुसरे यांचा प्रसंग घडण्यापूर्वी देखील अस्तित्वात होतं याचा पुरावा 3 एप्रिल 1663च्या पत्रामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा एक मिळतो की त्या ठिकाणी त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोंढाणेकरी हरकत मांडलेली म्हणजे कोंढाण्यावरती काहीतरी हरकत झालेली आहे, काहीतरी दगापटका होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं असं निळपंत मोजमदार मोरपंत पेशवे यांना पत्र शिवाजी महाराजांनी 1663 साली लिहिलं होतं. त्यामुळे 1663 साली कारण तानाजी मालुसरे यांचा प्रसंग घडला हा 1670 साली आणि त्याच्यापूर्वी 1663 साली देखील सिंहगड हे नाव प्रचलित होतं. त्याच्यामुळं तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर सिंहगड हे नाव पडलं हा जो समज आहे तो चुकीचा आहे. तर अशा पद्धतीनं हा सिंहगडाच्या नावाचा माहिती थोडक्यात आपल्यासमोर मी मांडलेली आहे. त्याच्यानंतर सिंहगडावरची ज्यावेळी आपण फिरतो किंवा आपण जे अवशेष सिंहगडावरची पाहतो त्यावेळी आपल्याला अनेक प्राचीन वास्तूंचे राजवाड्यांचे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मग प्रश्न असा पडतो की नक्की अवशेष कशाचे आहेत, काय आहेत, सिंहगडावरती कुठल्या कुठल्या वास्तू होत्या. तर सिंहगडावरती अनेक वास्तू असल्याचे पुरावे आपल्याला जुन्या मोडी कागदपत्रामध्ये आपल्याला मिळतात आणि त्या वास्तूंचा देखील आपण हळूहळू क्रमाने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर 1771 साली ज्यावेळी सिंहगडावरती सप्टेंबर 1701 साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाच्या दिवसामध्ये पाऊस होऊन गेलेला होता आणि ऑक्टोबरला सिंहगडावरती वीज पडलेली होती. त्या वीज पडल्यानंतर तिथं उल्लेख केलाय मोडी कागदपत्रामध्ये की सिंहगडावरती कुठल्या कुठल्या इमारतीचं नुकसान झालं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की सिंहगडावरती दारूखाना पूर्ण जोडून गेला होता. त्याच्यामध्ये गडाचा कारखानीस बापूजी कामाजी हा त्याची मुलं बाळ आणि घरदार यासह पूर्ण नष्ट झाला होता. दारू ओली होऊ नये म्हणून त्याच्या खाली आणि भोवती जे धान्य ठेवलेलं होतं ते पण जळालं होतं. तसंच जवळच्या अंबरखाण्याचे 2 खण उडून गेले होते, त्यातलं धान्यही जळालं होतं. शिवाय गणपती, नरसिंह, अमृतेश्वर, रामदासी मठातली काही मारुतीची मंदिरं
देव टाक, गणेश टाक, अंबरखाण्याजवळची टाकी आणि गडद म्हणजे गुहा, त्याच्याप्रमाणे भातखाळ्याची कोठी म्हणजे आपण आतकरीवाडी पायवाट्याने जेव्हा वरती जातो त्यावेळी सुरुवातीला ही भातखाळ्याची कोठी अजूनही आपण त्या ठिकाणी आढळते. ती भातखाळ्याची कोठी, तिची वाट, दोंजे दरवाजा, त्याच्यावरील बंगला, नंतर त्याच्या जवळची घडकी सरकारवाडा, राजमंदिराची सदर, नंतर सदरेजवळची बंगला, शृंगार चौकीची मोरी, जाते घर, राजमंदिर आणि शिंदे व खानविलकर यांचे पहारे, शिवाय जागोजागोचा तट, एवढ्या इमारती कमी अधिक प्रमाणात त्या वीज पडल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं होतं. ह्या उल्लेखावरून आपल्याला समजते की सिंहगडावरती कुठल्या कुठल्या इमारती होत्या की ज्याचं अस्तित्व आता आज आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा ह्या इमारती त्या ठिकाणी होत्या आणि ह्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आपण ज्यावेळी यांचा आता आपण ज्यावेळी सिंहगडाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळी फक्त मग पुण्याचे 3 दरवाजे, कल्याणचे 2 दरवाजे, 33 बुरुज, 48 पाण्याच्या टाक्या, एवढा परिसर म्हणजे सिंहगड आहे का? किंवा 2.5 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ म्हणजे सिंहगड आहे का? तर जेव्हा आपण ह्या सर्व वस्तूंच्या या तटबंदीच्या आपण डोकावतो त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थाने सिंहगडाचं दर्शन व्हायला सुरुवात होते. तर ते सिंहगडाचं दर्शन आपण पीपीटीद्वारे या ठिकाणी करणार आहोत. सांगितल्याप्रमाणे सिंहगडाला जे प्रमुख 3 दरवाजे आहेत, पुणे दरवाजे आणि कल्याण दरवाजे, कल्याणचे 2 दरवाजे आणि डोंजाकडचे 3 दरवाजे किंवा त्याला पुणे दरवाजे असेही म्हणतात. वास्तविक पुणे दरवाजाकडची उंची ही थोडीशी जास्त असल्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये त्या दरवाजांचा फारसा येण्यासाठी उपयोग होत नव्हता आणि त्यावेळी मग कल्याण दरवाजे जे 2 आहेत त्याची साधारणतः उंची कमी असल्यामुळे कल्याण गावाकडनं सातारा रोडकडनं आपण ज्यावेळी शिवापूरकडनं कल्याण गावाकडे येतो त्या भागातनं त्यावेळी सिंहगडावरती येणं जास्त होतं आणि बहुतांश हल्ले जे शत्रू सैन्याचे झाले ते देखील या कल्याण दरवाजाने झालेले होते. मग सांगितल्याप्रमाणे सिंहगडाचा 1328 सालचा जो लिखित उल्लेख पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये असा उल्लेख केला आहे की मोहम्मद तुगलक हा ज्यावेळी दौलताबाद किंवा देवगिरीवरनं सिंहगडावरती आला आणि त्याने सिंहगडाला वेढा घातला होता त्यावेळी सिंहगडाचं संरक्षण करण्याचं काम त्या गडाचा नागनायक नावाचा एक कोळी सेनापती करत होता. खरं तर कोळी बांधवांचं योगदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण सह्याद्रीमध्ये आणि संपूर्ण गड किल्ल्यामध्ये फार मोठं आहे. आणि ज्यावेळी आपण अनेक किल्ल्यांचे, वेगवेगळ्या किल्ल्यांचे इतिहास अभ्यासतो त्यावेळी त्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये ह्या कोळी बांधवांची, आदिवासी महादेव कोळी बांधवांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात अजूनही आपल्याला आढळते आणि त्यांचं काही ना काही उल्लेख आपल्याला या गडाच्या संरक्षणामध्ये आणि योगदान त्यांचं दिसून येतं. त्याच पद्धतीने ज्यावेळी हा गड यादव काळामध्ये शिर्क्यांच्या कोळी नातेवाईकडे होता 1328 सालच्या दरम्यान त्यावेळी तो शिर्क्यांच्या वतीनं तो गड सांभाळण्याचं काम हा लढवय्या नागनायक कोळी जो महादेव कोळी समाजाचं नेतृत्व करत होता, आदिवासी महादेव कोळी समाजाचा, तो नागनायक कोळी त्या ठिकाणी तो किल्ला सांभाळत होता आणि मोहम्मद तुगलकाने तो किल्ल्याला वेढा घातला. किल्ला त्यावेळी देखील बलाढ्य किंवा अजिंक्य असा होता, त्याला तटबंदी चांगली असावी असं दिसतं कारण त्याने त्या ठिकाणी नागनायक मोहम्मद तुगलकाने त्या किल्ल्याला वेढा घातला. जर ती त्या ठिकाणी तटबंदी नसती त्याने डायरेक्ट त्या ठिकाणी आक्रमण केलं असतं, पण तटबंदी होती, किल्ला बेलाभ होता, बलाढ्य होता, म्हणून त्याने त्या किल्ल्याला वेढाच घालावा लागला आणि सुमारे 8 महिने वेढा त्याने ते मोहम्मद तुगलकाने त्या ठिकाणी घातल्यानंतर केवळ गडावरची रसद संपली. जी काही रसद त्या सैन्यासाठी मोहम्मद तुगलकाच्या विरोधात लढा देण्यासाठी नागनायक कोळ्यांनी व्यवस्था केली होती, ती रसद त्या ठिकाणी संपल्यामुळं नाईलाज झाला आणि हा गड नागनायक कोळ्याला सोडावा लागला आणि मग मोहम्मद तुगलकाने त्या ठिकाणी आपलं निशाण त्या ठिकाणी फडकवलं आणि त्या तुगलक कारकिर्दीमध्ये हा किल्ला गेला आणि मोहम्मद तुगलक त्या ठिकाणी आपली व्यवस्था लावून तो दौलताबादला परत गेला असा उल्लेख त्या फारसी महाकाव्यामध्ये आपल्याला मिळतो. आणि तेथपासून मग जो सिंहगडचा लढाईचा किंवा सिंहगडाचा इतिहास आपल्या पुढे येत राहतो.
तो वेगवेगळ्या अवशेषामधून आपण पाहत राहतो की हा गडाचा पहिला पुणे दरवाजा आहे आणि ह्या पुणे दरवाजाला जे शिल्प आपण बघतो की तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी जी कमान आहे, आर्च आहे त्या पुणे दरवाजाचा, त्या पुणे दरवाजाच्या कमानीवरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला 2 शरभ शिल्प कोरलेले दिसतील. हे शरभ शिल्प म्हणजे प्राणी आणि पक्षी यांचं मिश्रण असलं एक शिल्प की काहीतरी अशक्य आणि भव्य अशी गोष्टी दाखवण्यासाठी हे शिल्प कोरली जायची. असा हा पहिला पुणे दरवाजा. त्याच्यानंतर आपण थोडं पुढे गेलो की आपला हा दुसरा पुणे दरवाजा पाहायला मिळतो. दुसरा पुणे दरवाजा देखील काही शिल्प जर बारकाईने तुम्ही पाहिली तर उजव्या बाजूचा जो बुरुज आहे, हा बुरुज, या बुरुजाच्या खाली तळामध्ये हा एक दगड आहे ज्याला एक चिन्ह कोरलेलं आहे. त्याचा उलगडा अजूनही झालं नाही की नक्की चिन्ह काय असावं, परंतु ते चिन्ह त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर त्याच्याच वरच्या बाजूला बुरुजाच्या या ठिकाणी जे हा भाग आहे, या ठिकाणी हे एक हनुमानचं शिल्प कोरलेलं आहे. तुम्ही जर गेलात तर उजव्या बाजूला हनुमानचं चिन्ह त्या ठिकाणी कोरलेलं दिसतं. खरं तर श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय आहे, वास्तुशास्त्राचा विषय म्हणता येईल हवं तर, कारण हे बरोबर आपण जसं दक्षिणमुखी इमारती म्हणतो त्याप्रमाणे गडाच्या दक्षिण बाजूला तोंड करून असलं हे शिल्प त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. असं हे हनुमानचं शिल्प दुसऱ्या पुणे दरवाजावरती आहे. त्याच्यानंतर हा तिसरा पुणे दरवाजा की आपण म्हणतो की गडाचं अस्तित्व यादव काळात देखील होतं आणि यादव काळाच्या शिल्पवैभवाचे काही महती सांगणारे किंवा त्याचं साम्य दाखवणारे काही चिन्ह आपल्याला या तिसऱ्या पुणे दरवाजावरती पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं खरं तर हा काही शिल्प या ठिकाणी किंवा दगडी खांब यादवकालीन नक्षीचे सजावटीचे या दरवाजावरती वापरलेले आहेत. परंतु ते खांब जरी वापरलेले असले ते दरवाजा मात्र यादव काळचा नाहीये. फक्त त्यासाठी वापरलेले काही खांब जे आहेत, काही चिन्ह जे आहेत यादव काळची आहेत. कारण पूर्वी गडावरती कुठलं तरी एखादं मोठं मंदिर असावं त्याची पडझड त्या काळात झालेली होती आणि ते पडझड झालेले जे अवशेष होते दगडांचे, नक्षीचे, ते आयते अवशेष नक्षीचे दगड या दरवाजाच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं एक मात्र खरं की गडावरती यादव काळामध्ये देखील हा गड अस्तित्वामध्ये होता. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये देखील तुम्हाला काही शिल्प या तिसऱ्या पुणे दरवाजावरती पाहायला मिळतात. गडाचा जो दरवाजा आहे तिसरा पुणे दरवाजा, त्याच्या दरवाजाच्या डाव्या बाजूचा जो भाग आहे त्या डाव्या बाजूच्या भागावरती तुम्हाला खाली हे एक चिन्ह, एक आकृती, आपला रेखाचित्र कोरलेलं दिसतं आणि बरेचशा किल्ल्यावरती आपल्याला हे पाहायला मिळतं की पूर्वी कागदावरती काही रेखांकन काढण्याची जशी आता पद्धत होती तशी ती पूर्वी रेखांकन किंवा चित्र किंवा ड्रॉइंग्स किंवा स्केच हे त्या दगडावरती काढलं जायचं आणि त्या दगडावरचं स्केच पाहून त्याच्यानंतर मग त्या आकृती त्या ठिकाणी कोरलेला जायचा. त्याचं उदाहरण आपल्याला या तिसऱ्या पुणे दरवाजापाशी पाहायला मिळतं की त्या ठिकाणी अशी एक आकृती त्या ठिकाणी कोरलेली होती आणि ही आकृतीवरूनच वरती गडाच्या दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेली 2 जी व्याल शिल्प आहेत, सिंहाचा आकार असलेली ती व्याल शिल्प कोरलेली आहे. तर हे एक माहित नसलेलं एक आणखी एक उदाहरण आपल्या गडावरती पाहायला मिळतं. आणि हाच तिसऱ्या पुणे दरवाजाचा भाग की ज्या ठिकाणी आपल्याला हे जे नक्षीचे स्तंभ आहेत, जे दगड आहेत स्तंभाचे किंवा नक्षीचे, ते त्या ठिकाणी वापरले आहेत आणि त्या ठिकाणी ही कमळाची सजावट, जे यादव काळचं एक अतिशय प्रसिद्ध असं सजावटीचं एक लक्षण होतं कमळ चिन्ह, ते कमळ चिन्हाची सजावट आपल्याला ह्या वरच्या आर्चवरती पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुन्हा आपण तिसऱ्या दरवाजापासून पुढे आल्यानंतर किंवा तिसऱ्या दरवाजा थोडस अलीकडं डाव्यातला आपण जातो त्या ठिकाणी जो खांदकड्याचा वरचा भाग आहे तो भाग आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. पार्किंगच्या वरती जो खांदकडा आहे पार्किंग शेअरचा त्याला खांदकडा म्हणतात आणि खांदकड्यावरती जी माची आहे त्या माचीकडे दुसऱ्या पुणे दरवाजाकडून जाताना आपल्याला हे एक दिंडी दरवाजे किंवा चोर दरवाजे लागतात आणि हे चोर दरवाजे म्हणजे खूप लहान आहेत आकाराने. याच्यापासून आपण आतमध्ये गेलो की आतमध्ये पूर्वीचा एक कैदखाना होता, त्या कैदखान्याचे अवशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नंतरच्या काळामध्ये म्हणजे मराठा काळामध्येच, उत्तर मराठा काळामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे कैदी ठेवल्याचे उल्लेख आपल्याला प्राचीन मोडी कागदपत्रामध्ये मिळतात आणि त्या ठिकाणी तो कैदखान्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तर असा हा दिंडी दरवाजा आणि त्याच्यावरती असलेला आणखी एक दरवाजा, हा खाली जो आहे तो खाली दिंडी दरवाजा, त्याच्यावरचा हा आणखी एक दरवाजा आहे. या दरवाजाचा कमान जर आपण नीट पाहिली तर कमानीवरती आपल्याला हे घोरपडीचं शिल्प कोरलेलं दिसतं. हे जो तुम्हाला दिसत असेल ते घोरपडीचं शिल्प त्या कमानीवरती कोरलेलं आहे. आणि बऱ्याचशा किल्ल्यावरती प्रतापगडवर देखील एका दरवाज्यावरती तटबंदीच्या पलीकडचा एक छोटासा दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती देखील हे घोरपडीचं शिल्प कोरलेलं आपल्याला दिसून येतं. हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर पुढे आपण जातो की कल्याण दरवाजे, जे कल्याण दरवाजाचा वावर तुम्हाला सांगितलंय की मी हा प्राचीन काळी जास्त होत होता आणि अतिशय सुबक अशी रचना कल्याण दरवाजाची आहे, ज्याला आपण
गोमुखी रचना किंवा गायमुखी रचना देखील म्हणू शकतो, की शत्रू जर एकाखाली एक असलेले हे 2 दरवाजे आहेत. शत्रू जर पहिल्या दरवाजापाशी आला तर त्याला थेट धाव दुसऱ्या दरवाजापाशी घेता येत नसे, कारण हा थोडासा वळणाचा एकाआड एक असलेला दरवाजा असल्यामुळं तो त्याचा माराचा वेग थोडा कमी व्हायचा. त्यामुळे हे दरवाजांची स्थापत्यशैली फार सुंदर अशी केलेली आहे. आणि हा दरवाजा देखील शिवपूर्वकालीन होता. फक्त त्याचं नंतरच्या काळामध्ये डागडुजी करण्यात आली, की साधारण 1750 मध्ये म्हणजे बाळाजी बाजीराव पेशवाने त्या किल्ल्याची दरवाजाची दुरुस्ती केलेली. त्याचा शिलालेख त्या दरवाजाच्या कमानीवरती लावलेला आहे, की कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा एक 1600-1671 असा उल्लेख असलेला एक शिलालेख त्या ठिकाणी लावलेला आहे. देवनागरीमध्ये आहे आणि मराठी भाषेमध्ये तो आहे. तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे ह्या दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या कमानीच्या बाजूला जर बुरुजावरती पाहिलं आपण तर असा हत्तीवरती माहूत बसलेला एक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि या ठिकाणी डाव्या बाजूला एक वऱ्हाचं शिल्प ज्याची आता बरीचशी पडझड झाली ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर गडाची जी सर्वोच्च जी बाजू आहे अतिशय उंचावरची, ज्याला बालेकिल्ला आपण म्हटलं होतो, जसं की पुरंदर किंवा राजगडला जो बालेकिल्ला आहे तशा पद्धतीचा बालेकिल्ला सिंहगडला नाहीये, परंतु एक छोटीशी उंचावरची जागा त्या ठिकाणी आहे की जे शेजारी कोंढाणेश्वराचं मंदिर ते बालेकिल्ल्याजवळ आहे आणि त्या कोंढाणेश्वराच्या मंदिराजवळशी असलेला हा उंचावटीचा भाग आपल्याला दिसतो. आणि त्या भागावर जर आपण उभं राहिलं त्या बालेकिल्ल्यावरती तर संपूर्ण गड आपला त्या ठिकाणाहून निहाळता येतो. आणि त्या बालेकिल्ल्यावरच आपल्या समोर हे जे डाव्या बाजूला असलं राजगड आणि उजव्या बाजूला तोरणा, ही 2 शिखरं किंवा हे 2 गड आपल्याला त्या बालेकिल्ल्यावरनं पाहायला मिळतात. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्यावेळी तानाजी मालुसरेंनी आपलं बलिदान केलं आणि गड स्वराज्यामध्ये आला त्यावेळी राजगडावरती असलेल्या मा जिजाऊ साहेबांना आणि शिवाजी महाराजांना ही बातमी आनंदाची समजण्यासाठी याच बालेकिल्ल्यावरनं गवताची गंज किंवा पाग्याची खण पेटवण्यात आली आणि त्याचा वळ शिवाजी महाराजांनी प्रकाश त्यांचा पाहिला आणि त्यांना समजलं की गड स्वराज्यामध्ये आलेला आहे. तर असा हा बालेकिल्ला, नंतरच्या काळामध्ये या बालेकिल्ल्याला ब्रिटिशांनी वरती वॉच टॉवर साठी एक कमान उभी केली होती. त्याच्या पायऱ्या फक्त त्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात. बरीचशी पडझड झाली, पण पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी ब्रिटिशांनी तो गड ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी वॉच टॉवर केला होता, म्हणजे टेळणीसाठी त्याचा वापर केला होता आणि नंतर त्याची खूपशी पडझड झालेली आहे. गडावरती आपल्याला सांगितलं जातं की गडावरती 48 पाण्याच्या टाक्या होत्या, म्हणजे आताही आहेत आणि मुबलक पाणी साठा होता आणि भरपूर वस्ती गडावरती कदाचित असावी आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी हे पाणी त्या ठिकाणी साठे टाके खोदले गेलेले होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण म्हणतो की गणेश टाके असेल, नंतर राजाराम महाराजांच्या समाधीजवळचे टाके असतील, नंतर हत्ती टाकं आहे, देव टाका आहे, अशी वेगवेगळी टाकी गडावरती खोदली गेली. टाके खोदण्याचा आणखी एक फायदा असा असायचा की ज्यावेळी गडाचं बांधकाम सुरू केलं गेलं त्यावेळी जसं आज्ञापत्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे की उत्तम उदक पाहून गड बांधावा, म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे तरच गड बांधावा, नसेल तर पहिली पाण्याची व्यवस्था करावी असं आज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे गडावरती मुबलक पाणी साठा होता आणि त्याच्यामध्ये विशेष करून देव टाक्याचं पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे अतिशय प्रसिद्ध असं पाणी गडावरती एक टाका आहे की 12ही महिने त्याला अतिशय चविष्ट, मधुर आणि भरपूर साठा असलेलं पाणी असतं. आणि आणखी एक गोष्ट सांगितली जाते की ज्यावेळी महात्मा गांधी पुण्यामध्ये ज्यावेळी यायचे त्यावेळी आवर्जून हे गडाचं पाणी, देवटाक्याचं पाणी ते मागून घ्यायचे आणि हे पाणी अनेक आजारावरती किंवा निरोगी राहण्यासाठी चांगलं आहे असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं आतापर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी तिसऱ्या पुणे दरवाजामधनं आतमध्ये येतो, ज्यावेळी उजव्या बाजूला बारूदखाना नावाची इमारत आहे, त्या बारूदखान्याच्या इमारतीच्या समोर डाव्या हाताला एक घोड्याची पागा म्हणून एक आपल्याला नाव असलेलं एक शिल्प पाहायला मिळतं. बरेच लोक असं म्हणतात की हे शिल्प म्हणजे पूर्वीची एक सातवाहन काळी गुफा असावी, परंतु तसे काही पुरावे त्याला मिळत नाहीत, कारण त्याच्यामध्ये आता कुठलेही सातवाहन काळाचे पुरावे त्यात मिळत नाहीत. परंतु पूर्वीचं एक फार मोठं पाण्याचं टाकं होतं, कारण तुम्ही जेव्हा सिंहगडावरती आजूबाजूची पाण्याची टाकी पाहता ते पाण्याची टाकी पाहताना तशाच याच टाक्यासारखी त्याची रचना असलेली आपल्याला अजूनही पाहायला मिळते. परंतु काही कारणाने या टाक्यातलं पाणी जसं की भूकंप असेल किंवा तोफांची आवाज झाल्यानंतर देखील जमिनीतले झरे हे आपली दिशा बदलतात आणि मग ते टाकी प्रवाह बदलल्यानंतर कोरडी पडतात. तशा पद्धतीनं हे टाकं कोरडं पडलेलं होतं आणि नंतर ह्या आयता कोरड्या पडलेल्या टाक्याचा उपयोग नंतरच्या काळामध्ये तिथं काही राहण्यासाठी म्हणा किंवा जनावरं बांधण्यासाठी केला गेला होता आणि त्यामुळे त्याला घोड्याची पागा हे नाव त्या ठिकाणी दिलं गेलं होतं. परंतु हे काही सातवाहन टाकं नाहीये हे निश्चित.
त्यानंतर त्याच्या समोरची जी उजव्या बाजूची इमारत आहे त्याला बारूदखाना असं नाव दिलं गेलं आहे, परंतु वास्तविक बारूदखाना हा नाहीये. कारण ज्यावेळी आज्ञापत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे बारूदखान्याचं कसा असावं आणि त्याचे ठिकाण कसं असावं, त्याची निगा कशी राखावी याविषयी सविस्तर विवेचन रामचंद्र पंत त्यांच्या त्या आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ही इमारत म्हणजे बारूदखाना नाही, चुकीचं बोट त्या ठिकाणी लावलेलं आहे. परंतु ही इमारत काय आहे, तर ही इमारत ज्यावेळी मग ब्रिटिशांनी 1818 साली हा किल्ला मराठ्यांकडनं ताब्यात घेतला, त्यावेळी काही काळ त्यांची वस्ती त्या ठिकाणी होती किंवा बंदोबस्ताची जबाबदारी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी ठेवलेली होती की पुन्हा काही हल्ला होऊ नये म्हणून ब्रिटिश सैन्य त्या ठिकाणी तळ ठोकून होतं. आणि त्या ब्रिटिश सैन्यांच्या राहण्यासाठी अशा प्रकारची इमारत त्या ठिकाणी बांधली गेली होती. तुम्ही जर त्याची बनावट पाहिली तर ही बनावट पूर्णपणे ब्रिटिश शैलीची आहे आणि त्याला गिरिजाघर असं म्हणता येईल. ब्रिटिश ख्रिश्चन मिशनरी राहण्यासाठी ती इमारत बांधली गेली होती. आणि जर तुम्ही त्याच्या आतमध्ये गेलात तर त्या ठिकाणी एक फायर एक्झॉस्ट आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये ही जी जागा आहे ज्याला मुवीसाठी आपण ज्यावेळी पाश्चात्य ख्रिश्चन लोकांची घरं पाहतो त्याच्यामध्ये अशी थंडीच्या दिवसामध्ये ऊब निर्माण करण्यासाठी आतमध्ये घरामध्येच जाळ लावण्याची शिकोटी करण्याची व्यवस्था असते आणि तशा पद्धतीची व्यवस्था ह्या बारूदखान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, अजूनही पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर त्याचा एक फायर एक्झॉस्ट म्हणजे धूर किंवा वाफ जाण्यासाठी एक व्यवस्था त्या बारूदखान्यामध्ये केलेली आहे, तर ते आपल्याला पाहायला मिळतं. मग याला बारूदखाना हे नाव का पडलेलं असावं, तर ज्यावेळी आपण हे बारकाईने याचा परिसर निहाळतो त्यावेळी त्याच्या परिसरामध्ये हे जे उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला काही बांधकामाचे अवशेष आपल्याला दिसतात किंवा जोते दिसतात, बांधकामाची दगडी जोती. आणि ही दगडी जोती जी होती पूर्वीची, ही दगडी जोती मध्येच त्या ठिकाणी तो बारूदखाना होता आणि फार मोठी इमारत त्या ठिकाणी असावी असं त्यावरून दिसतं. आणि मग 1771 साली जी वीज पडलेली होती ती वीज ह्याच बारूदखान्यावर पडलेली होती आणि ती वीज पडल्यानंतर त्या बारूदखान्याचं फार मोठं नुकसान झाल्यानंतर ही इमारत त्या ठिकाणी पडली आणि त्याचे अवशेष आता शिल्लक राहिले. हे त्या बारूदखान्याच्या आपण जर पुढच्या उत्तरेच्या बाजूला गेलो, उत्तरेच्या दरवाजाने बाहेर पडलो तर त्या ठिकाणी त्या ख्रिश्चन कोणी व्यक्तीची पूर्वीच्या एक ज्याला थडगं किंवा समाधीसारखं म्हणता येईल अशी रचना त्यावेळी तिथं होती. आता ती पुसून गेलेली आहे, पण पूर्वी त्या ठिकाणी ती होती. नंतर त्या मगाशी मी सांगितलं की याच्या खांदेकड्याच्या वरती जी माची आहे त्या माचीला जी तटबंदी आहे त्या तटबंदीला लागून पूर्वी जो कैदखाना होता त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ब्रिटिश काळात काही टॉयलेट त्या ठिकाणी बांधले गेले होते आणि ते टॉयलेट तिथं त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतात. त्या खांदेकड्याच्या बुरुजाच्या तटबंदीला हे टॉयलेटचे शौचकूप ज्याला म्हणता येईल त्या ठिकाणी अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो तो जवाहीरखाना की डाव्या हाताला जी आणखी एक इमारत आहे बारूदखान्यापासून पुढे आल्यानंतर अतिशय प्रशस्त असं कंपाऊंड, दगडी कंपाऊंड असलेली एक इमारत त्या ठिकाणी आहे. आता इमारतीची बरीच पडझड झालेली आहे त्या ठिकाणी, फक्त त्याचं फाउंडेशन किंवा जोती पाहायला मिळतात. परंतु नंतर आता वन खात्याने त्या ठिकाणी एक विश्रामगृह बांधलेलं आहे या कंपाऊंडच्या आतमध्ये. परंतु याच्यामध्ये तटबंदी जी दगडी तटबंदी आहे अतिशय 4 फूट जाडीची ही तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये सरकारवाडा होता असं कागदपत्रामध्ये उल्लेख मिळतात. आणि ह्या सरकारवाड्यामध्येच पूर्वी लोक राजघराण्यांची काही राहत होती. आणि या ठिकाणी जवाहीरखाना म्हणून या ठिकाणी जी इमारत आहे ती इमारत म्हणजे पूर्वीची ट्रेझरी की या ठिकाणी अतिशय मौल्यवान वस्तू ठेवल्या जायच्या. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी पुण्यावरती आक्रमण व्हायचं त्यावेळी पर्वतीच्या अनेक सोन्याच्या मूर्ती असेल, नाणी असतील, संपत्ती असेल ती या ठिकाणी या जवाहीरखान्यामध्ये साठवली जायची आणि त्याचं संरक्षण केलं जायचं. आणि नंतरच्या काळामध्ये पुन्हा ते शांततेचा काळ निर्माण झाला की ती संपत्ती पुन्हा परत मागवली जायची. त्याचे पत्रव्यवहार वेगवेगळे झालेले आहेत आणि पत्रव्यवहाराची मोडी कागदपत्र उपलब्ध आहेत की अक्षरशः अशा प्रकारचे उल्लेख मिळतात की त्या गडावरच्या कारकुनाला किंवा त्या जो हवालदार आहे त्याला पत्र पाठवलेलं पर्वतीवरनं किंवा पुण्यावरनं की अमुक माणूस उंट घेऊन गडावरती येत आहे, घोडे घेऊन गडावरती येत आहे आणि त्याच्यासोबत अमुक होनाच्या गोण्या देणे किंवा अमुक पैसे देणे, अमुक मूर्ती देणे अशा पद्धतीचे उल्लेख त्या मोडिक पेपरमध्ये आपल्याला मिळतात. याच्यावरून आपला हा जवाहीरखाना किती महत्वाचा होता आणि त्याचं महत्व काय होतं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे जे आहे आपण जे पाहतो गडावरचं एक प्राचीन स्थान जे आहे अमृतेश्वराचं मंदिर, हे अमृतेश्वराचं मंदिर आपल्याला
गडावरती गेल्यानंतर पाहायला मिळतं. याच्याविषयी विस्तृत अशी माहिती आपल्याला जुन्या पेपरमध्ये मिळते की अमृतेश्वराचं मंदिर आता जे स्वरूप आहे ते अतिशय लहान स्वरूपाचं अमृतेश्वराचं स्वरूप आहे. बाहेरची जी त्याची तटबंदी होती त्या तटबंदीला नक्षीचे खांब आढळतात. थोडंसे यादव शैलीशी साधर्म्य सांगणारं हे बांधकाम होतं तटबंदीचं. आता बरंचसं पडलेलं आहे, परंतु आताच्या मंदिराच्या आसपास जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे जुनी ज्योती आपल्याला दिसून येतात. त्यामुळं हे अमृतेश्वर मंदिर पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणात ते होतं आणि याच मंदिराच्या प्रांगणामधनं याच मंदिराच्या अंगणामधनं पूर्वीच्या काळी मा जिजाऊ साहेबांनी देखील असंख्य न्यायनिवाडे केलेले उल्लेख आपल्याला मिळतात. बाल शिवाजीराजेंनी देखील या ठिकाणी अनेक न्यायनिवाडे केले, अनेक उत्सव या ठिकाणी झाल्या, अनेक मजर या ठिकाणी केले गेले होते. आणि जेव्हा आपण आतमध्ये जातो तेवढ्या आतमध्ये आपला हे लाकडी महिरपीमध्ये आपलं अमृतेश्वर आणि त्याची शक्ती जोगेश्वरी यांची देवतेंचं आपल्याला शिल्प त्या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर सिंहगडावरती अमृतेश्वराचे 3 उल्लेख मिळतात. एक गडावरचा हा अमृतेश्वराचं मंदिर, नंतर पायथ्याचं जे डोंजे गाव आहे त्या डोंजे गावामध्ये देखील अमृतेश्वराचं एक मंदिर आहे आणि नंतर जे एक अंबोरीबुवाचं मेट अमृतेश्वराचं मेट जे आहे त्या ठिकाणी देखील अमृतेश्वराचं मंदिर आहे. तर या अमृतेश्वराच्या शिल्पाचं निरीक्षण जर केलं तर त्याच्या हातामध्ये अनुक्रमे जांबिया, डमरू, त्रिशूल आणि मुंड अशा वस्तू आहेत आणि या मुंडातनं जे गळणारं रक्त आहे ते रक्त पिण्यासाठी एक कुत्रा तोंड वर करून 2 पायावर उभा असताना त्या ठिकाणी दिसतो. नंतर भैरवीच्या हातामध्ये भाला, डमरू, त्रिशूल आणि परळ या वस्तू आहेत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी फार मोठं देवस्थान होतं हे निश्चित. आणि 18व्या शतकात ज्यावेळी वेगवेगळे सण त्या ठिकाणी साजरे केले जायचे, त्या सणाच्या निमित्तानं त्या मंदिराच्या परिसरामध्ये फार मोठे उत्सव व्हायचे आणि अमृतेश्वराचा उत्सव पूर्वीच्या काळामध्ये दर 3 वर्षांनी व्हायचा आणि त्या दर 3 वर्षांनी होणाऱ्या उत्सवाचं एक सवाई माधवरावांचं एक पत्र उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी त्या गडकऱ्यांनी त्या ठिकाणी परवानगी मागितली आहे की या अमृतेश्वराचा उत्सव दर 3 वर्षांनी होत असतो आणि त्यामुळं त्या 3ऱ्या वर्षी तोफांची सलामी देण्याची परवानगी आपण आम्हाला द्यावी असा उल्लेख त्या ठिकाणी त्या पत्रामध्ये आढळतो. त्यामुळे या दर 3 वर्षी होणाऱ्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी तोफांची सलामी दिली गेल्याचं निश्चित आपल्याला खात्री पडते. या मोडी कागदमध्ये फार मोठा एक आश्चर्याचा एक उल्लेख मिळतो की या अमृतेश्वराचा जो अंगरखा आहे त्या अंगरख्याला रफू केल्याचा उल्लेख, रफू हा शब्द वापरलाय की या अमृतेश्वराच्या अंगरख्याला रफू केला आणि त्यासाठी एवढा खर्च आला, त्याचा देखील कागदपत्रे मोडी कागदपत्रामध्ये नोंद असलेली आपल्याला मिळते. आणि पूजा अर्चेसाठी अनेक खर्च केला जाईल. साधारणतः ₹250 खर्च 1763 साली केलेला होता असा एक उल्लेख त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्यानंतर सदाशिवराव भाऊ जे आहेत जे पानिपतावरती त्यांना वीरमरण आलं, त्या सदाशिव भाऊंची जी पत्नी होती पार्वतीबाई, हिने हे अमृतेश्वराला सोन्याचा मुकुट केलेला व्हायला होता असा उल्लेख आपल्याला मिळतो. 1770-1771 मध्ये हा देव किंवा ही मूर्ती काही कारणाने ती भग्न पावली म्हणून नवीन मूर्ती स्थापन करण्यासाठी ₹250 खर्च केल्याचे उल्लेख मिळतात. पुढे नंतर कोणीतरी ही मूर्ती देखील काही कारणाने भग्न पावली आणि तिचं नाक तुटलं म्हणून नवीन मूर्ती करायची तर खर्च फार येईल म्हणून ती खर्च करण्यावर दुरुस्त करावी म्हणून पुण्याचे एक कृष्णाजी तांबट नावाचे एक गृहस्थ होते, त्यांनी त्या मूर्तीचं नाक दुरुस्त केल्याचे उल्लेख आपल्याला पेपरमध्ये मोडी पेपरमध्ये मिळतात. त्याच्यानंतर कोंढाणेश्वराच्या बाले किल्ल्याजवळ जे एक कोंढाणेश्वराचं मंदिर आहे ते देखील यादवकालीन आहे आणि हा एकमेव पुरावा जो आहे की कोंढाणेश्वर मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून आपण म्हणतो की गड हा यादव काळात देखील अस्तित्वामध्ये होता आणि त्याची रचना जर आपण नीट पाहिली कोंढाणेश्वराच्या मंदिराची तर आपल्याला ते लक्षात येतं. कारण मुळात काही लोक असं सांगतात किंवा अशी दंतकथा आहे की कोंढाणेश्वराच्या मंदिराच्या आसपास एक कौंडिन्य ऋषींचा आश्रम होता आणि या कौंडिन्य ऋषींच्या नावावरनं गडाला कोंढाणा हे नाव पडलेलं होतं. परंतु आमचे मित्र एक आहेत पाटील म्हणून आपले त्याच्यावरती जुन्या मेंढपाळ लोकांवरती जे प्रणव पाटील म्हणून जे आहेत ते काम करतायत परंपरेवरती मेंढपाळ लोकांच्या,
त्यांनी अनेक गावामध्ये प्राचीन अभ्यास मूर्तींचा आणि याचा केला आहे. तर प्रणव पाटीलांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जसं आपण म्हणतोय कोंडमारा होणे म्हणजे दबून जाणे किंवा अजूनही काही गावांची नाव कोंडगाव आहेत किंवा कोंड हा शब्द जो आहे तो दोन दऱ्यांच्या किंवा दोन शिखरांच्या मध्ये जे कोंडी झाली असते, कोंडीत पकडणे आपण म्हणतो, त्या शब्दावरनं कोंडाणा हा शब्द आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्याला कोंडाणा हे नाव पडलेलं होतं. परंतु दंतकथेमध्ये काहीतरी इतिहासाचे अंश लपले असतात, त्याच्यातही काही तथ्य असावं असं मला वाटतं. तर असं एक कोंडाणेश्वराचं मंदिर आणि कोंडाणेश्वराच्या मंदिरामध्ये आपण जर प्रवेश केला तर गर्भगृह आणि सभामंडप असं दोनच पायरीचं हे आपल्याला मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण या मंदिराची द्वार शाखा पाहतो त्या द्वार शाखेमध्ये आपल्याला यादवकालीन स्थापत्य शैलीचे नक्षीकाम आपल्याला आढळतं आणि त्याच्यावरून आपण म्हणतो की हा परिसर किंवा हे मंदिर यादव काळातलं आहे. ह्याची जी द्वार शाखा आहे ही द्वार शाखा चतुष द्वार शाखा असं त्याला म्हटलं जातं की त्याच्यामध्ये 4 कमानी 4 चौकटी आहेत वेगवेगळ्या, ज्या त्यामध्ये लता शाखा आहे, लता किंवा वल्ली शाखा, नंतर स्तंभ शाखा, व्याल शाखा, वल्ली शाखा अशा ह्या शाखा आहेत आणि याच्यावरती त्याचं नक्षीकाम त्याप्रमाणे केलेलं आहे. खाली 2 मूर्ती भग्न पावलेल्या आपल्याला दिसून येतात. आता त्या ठिकाणी रंग मारल्यामुळे हे व्यवस्थित दिसत नाही आणि त्याच्यानंतर ललाट बिंब जो आहे म्हणजे ही चौकटीची जी कमान आहे या ललाट बिंबावरती देखील काही नक्षीकाम, काही योगांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. ही सगळी रचना जी आहे ती रचना ही यादव काळाची स्थापत्य शैली संबंध आहे. नंतर गडावरती फिरताना आपल्याला मारुतीची 7 मूर्ती त्या ठिकाणी आहेत. मारुती हनुमानाच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर राजाराम महाराज समाधी हे एक आपल्या सिंहगडावरचं वैभव म्हणता येईल त्या ठिकाणी की स्वराज्याची तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी त्या ठिकाणी आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते आणि या समाधीविषयी देखील फार मोठं पुरावे आपल्याला मिळतात आणि त्याच्यामधून आपल्याला त्याचा इतिहास समजण्यास मदत होते. राजाराम महाराजांचा जिंजीवरनं परतल्यानंतर 3 मार्च 1700 साली सिंहगडावरती त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तारा राणींनी त्या ठिकाणी त्यांचं दगडी वृंदावन स्मारक त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि या स्मारकाच्या भोवतीने नंतरच्या काळामध्ये ही छत्री ज्याला म्हणता येईल ती छत्री त्या ठिकाणी उभारण्यात आली होती. या समाधीविषयी देखील त्याची व्यवस्था कशी होती, त्या व्यवस्थेसाठी काय काय केलं जायचं त्याचे उल्लेख जुन्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर साधारणतः हे समाधीच्या ठिकाणी आतमध्ये जर आपण प्रवेश केला तर त्या ठिकाणी आता एक आपल्याला महिषासूर मर्दिनीची छोटीशी मूर्ती ठेवलेली पाहायला मिळते. पण पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी 2 बाण म्हणजे शिवलिंग होतं आणि राजाराम महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी पूजेमध्ये होत्या. तसेच इतरही काही पूजनीय वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. या बाणाची पूजा जे लोक करायचे ते मोदक आडनावाचे विठ्ठल व त्यांचा मुलगा रघुनाथ असे 2 ब्राह्मण होऊन गेले. पुढे त्यांचे बाण पुजारी हेच नाव त्याच्यावरनं पडलेलं दिसतं आडनाव आणि यापैकी बाण पाझरतो अशी आख्यायिका होती. त्यामुळे हा बाण खूप महत्वाचा होता, हा शिवलिंग खूप महत्वाचं होतं आणि नंतरच्या काळामध्ये ते आता सध्या उदयनराजेंच्या संग्रहामध्ये पूजेमध्ये ते आहे असं समजतंय. त्याच्यानंतर या वृंदावनाच्या पूजेविषयी जे काही पत्र उपलब्ध आहे त्यामध्ये 23 डिसेंबर 1700 सालचं एक पत्र आहे. याच्यामध्ये राजाराम महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांचे चिरंजीव जे आहेत छत्रपती शिवाजी दुसरे यांनी एक दिलेलं पत्र उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असं समजतं की छत्रपती राजाराम महाराजांचं निधन होताच त्यांचं वृंदावन करून त्याच्या पूजा अर्चेची व्यवस्था लावण्याबद्दल रामचंद्र भट्ट अमात्यांना आज्ञा केली होती. पण सिंहगडाचा प्रदेश शंकराजी नारायणी सचिव यांच्या ताब्यात होता. तो शिवाजीस भेटला नाही, त्यामुळं वृंदावनाची नीट व्यवस्था झाली नाही. नंतरच्या काळामध्ये तारा राणी साहेबांनी ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आणि वृंदावनाची योग्य ती व्यवस्था करून द्यावी असा त्यांनी आदेश दिला. शिवाय सिंहगडाच्या जामदारखान्यात असलेली जी जरीची आसमानगिरी म्हणजे छत्री जी होती ती वृंदावनावरती लावून ठेवण्याकरता देण्याविषयी सिंहगडाचा हवालदार आणि जो होता सिद्धोजी जाधव यास ताराराणींनी सांगितलं होतं. तसेच वृंदावनाची पूजा नैवेद्याची देखील व्यवस्था करण्यासाठी कृष्णाजी डमडरे म्हणून जे डमडऱ्यांचे एक गृहस्थ होते जे राजाराम महाराजांच्या सेवेमध्ये अखेरपर्यंत त्यांनी सेवा केली, त्यांना
ह्या वृंदावनाची व्यवस्था करण्यासाठी, पूजा करण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. पुढे नंतरच्या काळामध्ये सिंहगड जवळचे आगळंबे हे गाव या वृंदावनाचं इनाम दिलं गेलं होतं आणि हे दमदंडी परिवार त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यांनी या समाधीची देखभाल आणि व्यवस्था पाहण्याचं काम केलं. हे वृंदावनाच्या चारी बाजूने आपण जर फिरलो तर त्या ठिकाणी आपला वेगवेगळे शिल्प पाहायला मिळतात. एका बाजूला आपला हे हनुमानाचं शिल्प आहे, मागच्या बाजूला गरुडाचं शिल्प आहे आणि एका बाजूला गंडविरुड म्हणजे दोन मुखाचं गरुडाचं दोनमुखी गरुड असलं एक शिल्प पाहायला मिळतं, त्याला गंडविरुड असं म्हणतात. हे त्या राजाराम महाराज समाधीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. नंतर आपण पाहतो की उदयभनाचं थडगं त्या ठिकाणी आहे. तर त्या पूर्वीच्या काळामध्ये हे थडगं अशा स्वरूपाचं होतं. नंतरच्या काळामध्ये हे वरचा भाग पडून गेला आणि आता फक्त चौथरा आहे. कल्याणच्या उजव्या बाजूला जी एक उंचवट आहे त्या उंचवट्यावरती हे उदयभनाचं थडगं किंवा त्याची ही आताची बेस ज्याला म्हणतात तो आपल्याला पाहायला मिळतो. आता त्यानंतर आपण गड फिरताना ज्यावेळी कोंढाणेश्वर मंदिराच्या खालच्या बाजूला येतो, ज्या ठिकाणी आता एमटीडीसीचं रिसॉर्ट किंवा हॉटेल बांधलेलं आहे, त्या हॉटेलच्या परिसरामध्ये आपल्याला असलेलं हे एक शिल्प पाहायला मिळतं. त्याला पूर्वीची लोक असं म्हणायचे की हा तानाजी मालुसरेंचा हात आहे, परंतु ज्यावेळी ही चूक दुरुस्त केली त्यावेळी त्याच्यानंतर असं नंतरच्या काळामध्ये असं तिथं पाठी लावण्यात आली की तानाजीचा हात तुटला ती जागा, परंतु हे देखील चुकीचं आहे. वास्तविक हे एक सतीचं शिल्प आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की एक हात त्या ठिकाणी कोरण्यात आला आहे आणि त्या हातामध्ये बांगड्या देखील आपल्याला स्पष्ट दिसतात. त्यामुळे हे तानाजीचा हात किंवा हात तुटल्याची जागा वगैरे काही नाहीये, तर एक सतीचं शिल्प आहे की कोणी वीर त्या ठिकाणी सिंहगडावरती वीरमरण आणलं होतं आणि त्याच्या वीरमरणानंतर कोणी त्याची पत्नी त्या ठिकाणी सती केली आणि जे स्मरणार्थ हे सतीशिला त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर गडावरती आपल्याला अनेक तोफा पाहायला मिळतात. गडावरती ज्या तोफा आहेत, ज्यावेळी ब्रिटिशांनी 1818 साली या सिंहगडाचा ताबा घेतला त्यावेळी साधारणतः 65 तोफा त्यांना त्या सिंहगडावरती मिळाल्या होत्या असं उल्लेख आहेत आणि या 65 तोफांपैकी फक्त गडावरती आता 7च तोफा आपल्याला पाहायला मिळतात आणि काही गडावरच्या तोफा तटबंदी ढासळल्यामुळं लगतच्या गावामध्ये गावकऱ्यांनी वाहून नेऊन ठेवल्या आहेत. त्या 7 तोफा अशा 14 तोफा एकंदर आपला गड आणि गड परिसरामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर गडावरती जे काही आपण बारकाईने पाहतो की ज्यावेळी गडाच्या तटबंदीवरती काही शिल्प कोरलेले आपल्याला दिसतात आणि हे शिल्प नक्की काय आहेत त्याचा निश्चित बोध आपल्याला त्या ठिकाणी होत नाही, परंतु काही नक्षीकाम असं आहे की ज्याच्यावरती आपल्याला गडाच्या तटबंदीचे दगड जे आहेत किंवा गडाच्या बांधकामाचे काही इमारतीच्या बांधकामाचे जसे जवाहीरखान्याचं बांधकाम आहे त्याचे देखील काही दगड आहेत. त्या दगडावरती आपल्याला असे काही चिन्ह पाहायला मिळतात. हे एस आकाराचं चिन्ह आहे. मला सध्या 4 ते 5 प्रकारची चिन्ह त्या ठिकाणी गड पाहताना बारकाईने मला पाहिलेली आहे, त्याची मी नोंद करून ठेवली आहे. तर हे एस आकाराचं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. नंतर काही ठिकाणी झुंजार बुर्जाच्या बाजूला हे त्रिशूलच्या आकाराचं एक चिन्ह पाहायला मिळतं. काही ठिकाणी तिरंगी झेंड्यासारखं आपल्या भगव्या ध्वजासारखं त्रिकोणी आकाराचा झेंडा असलेलं चिन्ह पाहायला मिळतं. अशी वेगवेगळी चिन्ह त्या दगडावरती तटबंदीवरती कोरलेली आपल्याला आढळतात. मग ही चिन्ह नक्की कशाची आहेत तर त्याचा अधिक बारकाईने अभ्यास केल्यानंतर असं आढळून येतं की अनेक गडावरती अशी चिन्ह पाहायला मिळतात, अनेक पूर्वीच्या बांधकामावरती अशी चिन्ह पाहायला मिळतात. आणि मग ही चिन्ह ही कशाची आहेत तर ही गडाचं बांधकाम करताना ज्या कोणी समूह पाथरवटांचे म्हणजे दगडी काम करणाऱ्यांचे जे पाथरवटांचे त्या बांधकामामध्ये सहभागी असायचे, वेगवेगळ्या टीम असायच्या, कारण एकच टीम ते सगळं बांधकाम करत नसायची, अशा वेगवेगळ्या टीम असायच्या. मग कुठल्या टीमने कुठलं काम कुठल्या भागातलं काम केलं गेलं आहे हे ओळखण्यासाठी ती चिन्ह त्याच्यावरती कोरली जायची आणि ह्या चिन्हावरनं किती काम झालं, कुठल्या लोकांनी किती काम केलं हे लक्षात यायचं आणि त्याच्यावरनं त्यांचा रोजगार किंवा त्यांना त्याचा मोबदला दिला जायचा, ज्याला पथरवटाचे चिन्ह किंवा इंग्रजीमध्ये मेशन मार्क असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचे मेशन मार्क तुम्ही जर गड बारकाईने पाहिला तर तुम्हाला वेगवेगळ्या दगडावरती पाहायला मिळतात आणि असे अनेक गडावरती आपल्याला हे मेशन मार्क पाहायला मिळतात. त्याच्यानंतर गडावरती आपण ज्यावेळी भटकंती करत असतो त्यावेळी अनेक भागामध्ये सिंहगडावरती देखील अनेक भूभागावरती पाऊस पडून गेल्यानंतर विशेषतः ज्यावेळी वरची माती थोडीशी बाजूला होते त्यावेळी आपल्याला अशा प्रकारचे काही काचेच्या भांड्याचे तुकडे आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. ज्याला याच्यातली माहिती नाही तो व्यक्ती सध्याच्या बशीचे तुकडे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु एखादा इतिहासप्रेमी इतिहास अभ्यासक ज्यावेळी याच्याकडे बारकाईने पाहतो त्यावेळी त्याला फार मोठं काहीतरी एक मौल्यवान वस्तू हाताला लागल्याचं समाधान मिळत असतं. कारण ही जे तुकडे आहेत हे तर खरं तर सिरॅमिकचे तुकडे आहेत. हे सिरॅमिकची भांडी, कप असेल किंवा बशी असेल त्याचे ते तुकडे आहेत
आणि ही सिरेमिकचे तुकडे भारतामध्ये आलेले आहेत 15व्या-16व्या शतकामध्ये. ज्यावेळी चीनवरनं किंवा इतर मार्गे समुद्रमार्गे आपल्याकडे वस्तू आयात केल्या जायच्या, त्यावेळी असे हे सिरेमिकचे भांडी आपल्याकडं, मग ते मग असेल, कप बशी असेल, एखादा कुंभ असेल, अशा ह्या वस्तू आणल्या जायच्या. आणि त्यावेळी त्या काळामध्ये ह्या वस्तूंना फार मोठी किंमत असायची. आणि ह्या वस्तू आपल्याकडे असणं हे एक उच्चपणाचं लक्षण, उच्चभ्रूपणाचं लक्षण मानलं जायचं. आताच्या भाषेमध्ये आपण त्याला स्टेटस पॉइंट म्हणतो, तशा पद्धतीने ते मानलं जायचं. त्याप्रमाणे ह्या वस्तू गडावरती वापरामध्ये होत्या. वेगवेगळ्या राजवटींनी ह्या वस्तू गडावरती वापरल्या आणि त्याची फोडतोड झाल्यानंतर ह्या वस्तूंचे तुकडे इथं ससा पसरलेले आपल्याला दिसतात आणि अजूनही त्या वस्तूंचे तुकडे आपल्याला पाहायला मिळतात. मला असाच हा तुकडा, असे असंख्य तुकडे मला त्या ठिकाणी भटकंती करताना मिळाले होते. हा एका बशीचा किंवा डिशचा तुकडा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे गडावरची भटकंती आपण केली आणि गडावरती आपण जे काही अवशेष पाहिले त्याच्याच पद्धतीनं गडाच्या परिसरामध्ये जी काही 4 प्रमुख मेट आहेत, तशी सिंहगडाला 7 मेटं होती आणि 7 मेटांपैकी 4 प्रमुख मेटं होती. ह्या मेटांचं देखील फार मोठं योगदान सिंहगडाच्या इतिहासामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. सिंहगडावरची जी 4 प्रमुख मेटं आहेत, ज्याला आपण म्हणतो की आपण आता सध्या आपण ट्रेक करतो, पायवाटेने आपण सिंहगडावरती आतखरवाडीकडनं जातो, त्या बाजूला जे मेट आहे त्याला सडकेचे मेट असं म्हटलं जातं. आणि या सडकेचे मेटेचे मेटकरी पूर्वीच्या काळामध्ये होते ते गायकवाड कोळी हे मेटकरी होते, किंवा पडेर हे देखील, किंवा खामकर हे देखील ह्या मेटाचे मेटकरी होते. आणि वास्तविक मेट ही संकल्पना म्हणजे सिंहगडावरती किंवा कुठल्याही गडावरती येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या वाटा आहेत त्या वाटांच्या मध्यभागी, गडाच्या आणि त्या वाटांच्या मध्यभागी अशा चौकी पहारे केले जायचे आणि त्या पाऱ्यावरती काही लोक राहण्यास असायची आणि त्या ठिकाणी एक चौक त्याला असायचा. त्याला नाईक ही संज्ञा इतिहासामध्ये दिलेली दिसून येते. आणि घेरा सिंहगडमध्ये अशी 4 मेट होती, या प्रत्येक मेटावरती एक नाईक होता आणि या सगळ्या नायकांचा एक प्रमुख सरनाईक असायचा, त्याला घेरे सरनाईक ही एक पदवी दिली गेली असायची. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या मेटांचा जो घेरे सरनाईक होता तो आदिवासी कोळी महादेव समाजाचा खंडोजी नाईक कोळी हा त्या ठिकाणी घेरे सरनाईक म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी पाहत होता. तर अशी 4 प्रमुख मेट होती. त्यापैकी सडकेचे मेट मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर कल्याणराच्या बाजूला जे एक होतं मेट, त्याला मेट पिलावरे असे एक नाव होतं. त्या ठिकाणी पिलावरे ही लोक त्या ठिकाणचे मेटकरी होते. नंतर आपण ज्यावेळी पश्चिमेच्या बाजूला पाहतो त्यावेळी त्या ठिकाणी कळकीचे मेट म्हणून एक मेट आहे. त्या ठिकाणी आजही थोड्या प्रमाणात वस्ती आहेत आणि त्या कळकीचे मेटाचे मेटकरी होते लांगे कोळी त्या नावाचे त्या ठिकाणी मेटकरी होते. आणि सगळ्यात महत्वाचं मेट जे होतं, जे अमृतेश्वराचं मेट किंवा अमरीवरचं मेट ज्याला आपण म्हणतो, ते सगळ्यात महत्वाचं मेट या ठिकाणचे मेटकरी होते. ते जोरकर कोळी, जे कोळी महादेव आदिवासी समाजाचे होते, ते जोरकर कोळी या ठिकाणची मेटकरी होते. आजही त्या ठिकाणी या जोरकर कोळ्यांची वस्ती, काही घर त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच परिसरामध्ये आपल्याला सुमारे 15 वीरांची स्मारक त्या ठिकाणी, दगडी स्मारक कोरलेली आढळून येतात. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी फार पूर्वी फार मोठं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये, लढाईमध्ये याच मेटावरचे काही वीर बांधव, कोळी बांधव त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ह्या दगडी स्मारक केले गेलेत. आजही ती पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जे अमृतेश्वराचं मंदिर आहे, त्या अमृतेश्वराच्या मेटावरनं या मेटाला अंबरीबोचं मेट असं नाव पडलेलं आहे. आणि या परिसरामध्ये एक छोटंसं पाण्याचं टाका आहे, एक शिवलिंग आहे दगडी कोरलेलं खडकामध्ये, आणि अमृतेश्वराची मूर्ती आणि त्याची शक्ती जोगेश्वरीची मूर्ती त्या ठिकाणी छोटंसं मंदिर आहे. आणि त्या परिसरामध्ये काही गोष्टी पाहायला मिळतात. आजही या ठिकाणी असं आख्यायिका सांगितली जाते, आपण ऐकतो की ज्यावेळी तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला त्यावेळी या सिंहगडावर चढाई करण्यापूर्वी सर्वप्रथम ते आले, ते ह्या मेटावरती आले आणि या मेटावरचे जे खंडोजी नाईक कोळी होते त्या कोळ्यांना त्यांनी विश्वासात घेतलं. आपला हेतू त्यांना सांगितला. किती केलं तरी हे कोळी बांधव ह्या स्वराज्याशी एकनिष्ठ असल्यामुळं, जरी त्यावेळी किल्ला मोगलांकडे होता आणि उदयभान राजपूत त्याचा किल्लेदार होता, तरी पण शेवटी मातीची जाण मातीशी जुळते आणि त्या पद्धतीनं तानाजी मालुसरेंना मदत करण्याचं या खंडोजी नाईक कोळ्यांनी कबूल केलं. आणि नंतर मग त्याच बाजूच्या कड्याने तानाजी मालुसरे वरती आले आणि मग तो लढा त्या ठिकाणी झाला आणि गड स्वराज्यामध्ये आला. तर असं हे अमृतेश्वराचं मेट. आणि त्या ज्यावेळी तानाजी मालुसरे या गडावरती मेटाला भेट दिली त्यावेळी तो अष्टमीचा दिवस होता, माघ अष्टमीचा.
आणि माघ वद्य अष्टमीला त्या ठिकाणी अमृतेश्वराची देवाचा गोंधळ असतो. आजही ती परंपरा त्या ठिकाणी पाळली जाते. असाच तो गोंधळ त्यावेळी 1670 साली होता आणि त्या गोंधळाच्या निमित्तानं तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या खंडोजी नायकाला विश्वासात घेतलं, आपला हेतू सांगितला आणि मग ते पुढच्या मोहिमेसाठी रवाना झाले. त्या कामी त्यांना खंडोजी नायकांनी मदत केली होती. अशी ही गोंधळाची अमृतेश्वराची परंपरा आजही त्या ठिकाणी पाळली जाते आणि दरवर्षी त्या ठिकाणी त्या मेटावरती तो अमृतेश्वरचा गोंधळ आयोजित केला होतो. आम्ही दरवर्षी त्या तानाजी कड्याच्या बाजूने किंवा द्रोणागिरीच्या कड्याच्या बाजूने आजही रात्रीला उतरून खाली त्या मेटावरती जातो आणि सुंदर असा सोहळा तो पाहण्यासारखा असतो. आजूबाजूच्या मेटावरचे गावकरी मेटकरी त्या ठिकाणी जमतात आणि ती आठवण आजही त्या ठिकाणी ती जागवतात. ह्याच मेटाच्या परिसरामध्ये हे पाहतोय आपण की ह्या मेटाचा जो हा जो त्या खंडोजी नायकाच्या कोळ्याच्या वाड्याचे काही ज्योती दगडी आपल्याला आजही पाहायला मिळतात आणि त्या मेटावरनं हा सिंहगड आपल्याला वरती दिसतो आणि याच बाजूने पुढे गेल्यानंतर तानाजी कडा किंवा द्रोणागिरीचा कडा आपल्याला त्या ठिकाणी जातो, जो सोडून आपण गडावरती येतो. हे त्या वाड्याचे अवशेष आणि त्याच्यानंतर त्या समोर जे अमृतेश्वरचं मंदिर आहे त्या अमृतेश्वराच्या मंदिरातले ह्या मूर्ती आणि त्याच्या समोरचे हे काही नक्षीकामाचे दगड आहेत. त्यानंतर गड परिसरामध्ये फिरताना आपण ज्यावेळी पाहतो की कुठलाही मानवी वास्तव्य हे एखाद्या नदीच्या कडेला किंवा पाण्याचा स्रोत पाहून झालेलं असतं, त्याचप्रमाणे गडाच्या परिसरामध्ये जी काही वस्ती झाली आहे, ज्या घेरा सिंगडमध्ये जी काही वस्ती झाली, एक तर घेरा सिंगडच्या परिसरामध्ये 2 नद्या वाहतात. एक मोठा नदी आपण पाहतो उतरेल ती वाहते आणि पुण्याकडे जाते, पुढे जाते. त्याच पद्धतीने आणखी एक नदी त्या ठिकाणी सिंहगडच्या कल्याण भागामध्ये एक लिंगदरा म्हणून एक भाग आहे, एक ठिकाण आहे. त्या लिंगदऱ्याच्या ठिकाणी हा शिवगंगा नदी त्या ठिकाणी उगम पावते. त्या शिवगंगा नदीच्या ठिकाणी उगमाच्या ठिकाणी पूर्वी शिवाचं मंदिर होतं, परंतु त्याची आता फार मोठी पडझड झाली आहे आणि त्याच भक्ताचा जो तो त्या ठिकाणी शिल्लक आहे. अतिशय सुंदर असा त्या नदीचा उगम पाहण्यासारखा आहे. कधी आवर्जून गेला तर त्या ठिकाणी आवर्जून त्या उगम स्थळाला भेट द्या. या ठिकाणाहून शिवगंगा नदीचा उगम होतो. नंतर त्या कल्याणगावच्याच परिसरामध्ये आणखी एक भिलारवाडी म्हणून एक महत्वाचं गाव आहे, छोट्याशा वस्ती असलेलं गाव आणि पूर्वीच्या प्राचीन काळी ह्या गावाला फार मोठं इतिहास होता किंवा फार मोठं ह्या गावचं योगदान इतिहासामध्ये होतं असं त्या ठिकाणी गेल्यानंतर आढळतं. त्याचं कारण असं आहे की या गावच्या परिसरामध्ये आता एक लक्ष्मी आईचं किंवा काळूबाईचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये तेथील गावकऱ्यांनी ह्या मंदिराचं ज्यावेळी जीर्णोद्धार करायचं ठरवलं, त्यावेळी त्या मंदिराचं काम सुरू असताना त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये त्या भिलारवाडीच्या ग्रामस्थांना ह्या काही मूर्ती त्या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि त्या मूर्ती भग्न अवस्थेमध्ये होत्या आणि त्या मूर्ती मग सापडल्यानंतर त्यांनी त्या मूर्ती मंदिराच्या परिसरामध्ये मांडून ठेवल्यात. विशेष करून शिवपार्वतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. नंतर त्याच मंदिराच्या परिसरामध्ये ही जी पाहतो आपण ही एक गद्देगळाची जी शिला आहे त्या ठिकाणी लावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की किंवा कर्नाटकामध्ये अनेक गद्देगळ आपल्याला आढळून येतात आणि गद्देगळाची रचना खरं तर अशी असते की अनेक गद्देगळ त्या गद्देगळाच्या खाली काही शिलालेख वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेले असतात, परंतु या ठिकाणी जो गद्देगळ आहे त्याला शिलालेख दुर्दैवाने मिळालेला नाही. जर हा शिलालेख त्या ठिकाणी मिळाला असता तर फार मोठा इतिहास या परिसराचा आपल्या पुढे आला असता. कदाचित आणखी काही हा शिलालेख किंवा आणखी काही मूर्ती त्या जमिनीमध्ये जमिनीच्या उदरामध्ये दडलेल्या असतील, भविष्यामध्ये त्याचा उलगडा होऊ शकतो. तर असा हा गद्देगळ म्हणजे एक पूर्वीचं शाप वचन होतं. जसं आपण एखादा नोटीस बोर्ड आपण आता लावतो, एखादी जागा आपण खरेदी करतो आणि त्याला आपण कंपाऊंड मारतो आणि त्याला एक बोर्ड लावतो की ही जागा माझ्या मालकीची आहे, याच्यावरती कोणी अतिक्रमण करू नये. अतिक्रमण केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा आपण नोटीस बोर्ड लावतो. त्याच पद्धतीनं पूर्वीचा हा एक शाप वचन किंवा नोटीस बोर्ड होता की त्या ठिकाणी तो लावण्यात आला होता की या परिसरावरती कोणी अतिक्रमण करू नये. जर अतिक्रमण कोणी केलं तर त्याला ते शाप वचन त्या गद्देगळच्या मार्फत लिहून ठेवलेलं आहे. वरती आपण सूर्य आणि चंद्राची प्रतिमा पाहतोय कोरलेली की हे चंद्र सूर्य असेपर्यंत ह्या इलाक्यावरती किंवा या परिसरावरती कोणी आक्रमण करू नये अशा पद्धतीचा त्याचा तो आशय आहे. आणि त्याच ठिकाणी आणखी काही ह्या मूर्तीचे तुकडे आपल्याला भग्नावशेष मिळाले आहेत. त्याच ठिकाणी आपल्याला ह्या आणखी 2 मूर्ती मिळाल्या आहेत ज्याला विष्णू मूर्ती म्हटलं जातं. विष्णूचे जे 24 विष्णू मूर्तीचे प्रकार सांगितले जातात की विष्णूच्या 4 हाताची जी रचना आहे आणि 4 हाताच्या रचनेमध्ये जी वेगवेगळी आयुध दिलेली आहेत, शंख, चक्र, गदा आणि पुष्प. हे शंख, चक्र, गदा आणि पुष्प याची रचना वेगवेगळी
रोटेशन होत असते. असं कधी उजव्या हातामध्ये खालच्या चक्र असतं, कधी ते डाव्या हातामध्ये अशा वेगवेगळ्या रचना त्याच्या आयुधांच्या दिलेल्या असतात. आणि या रचनेवरनं त्याचे 24 प्रकार विष्णू मूर्तीचे दिलेले आहेत. त्याला विष्णू 24वा मूर्ती असं म्हटलं जातं. त्या 24 मूर्तींपैकी 2 मूर्ती त्या भिलारवाडी गावामध्ये खोदकाम करताना साधारणतः 1985च्या आसपास लोकांना गावकऱ्यांना मिळाल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये त्याच मूर्ती मग डेक्कन कॉलेजचेच आमच्या काही तज्ञ लोकांनी त्या ठिकाणी त्या मूर्ती पुन्हा त्याला त्याचं संगोपन करून त्याचा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी त्या मांडलेल्या आहेत. आजही त्या ठिकाणी त्या पाहायला मिळतात. अशीच आणखी एक मूर्ती ही जी आहे खालची विष्णूचीच मूर्ती आहे आणि ही विष्णूची मूर्ती खानापूर जवळचं जे मनेरवाडी गाव आहे त्या मनेरवाडी गावामध्ये 1983च्या आसपास ज्यावेळी त्या ठिकाणी काही पाणलोट शोधाची वन खात्याच्या वतीने कामं सुरू होती, ते उत्खनन करताना एका शेतामध्ये ही मूर्ती मिळाली होती. नंतरच्या काळामध्ये ही मूर्ती केळकर म्युझियम मध्ये त्या ठिकाणी आता डिस्प्लेला मांडण्यात आलेली आहे. आजही मूर्ती आपण ती पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं 24 मूर्तीपैकी 3 मूर्ती ह्या परिसरामध्ये मिळाल्या आपल्याला आढळतात. याच्यावरनं असा आपला अंदाज बांधता येतो की या भिलारेवाडी गावामध्ये पूर्वीच्या काळी फार मोठं विष्णूचं मंदिर असणार होतं. आजही त्या ठिकाणी त्या विष्णू मंदिराच्या मोठ्या मंदिराच्या काही द्वार शाखेच्या शिला ज्या अस्तव्यस्त पडलेल्या आहेत त्या तेथील गावकऱ्यांनी काही नवीन मंदिर बांधण्यासाठी वापरले आहेत, काही अस्तव्यस्त पडलेल्या आहेत. तर या ठिकाणी उत्खनन करण्याची गरज आहे आणि भविष्यामध्ये या गावकऱ्यांच्या परवानगीनेच त्यांच्या सध्याला तडा न जाऊन देता या ठिकाणी जर उत्खननाची परवानगी मिळाली तर माझा त्या ठिकाणी उत्खनन करण्याचा मानस आहे आणि त्या ठिकाणी फार मोठी इतिहास आपल्या पुढे प्राचीन येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर गड परिसरामध्ये जी काही प्रमुख 3 ठाणी आहेत देवतांची देवीची, तर सगळ्यात महत्वाचं ठाणं म्हणजे तुकाई देवीचं मंदिर कोंढणपूर गावामध्ये आहे. आणि या कोंढणपूर गावामध्ये तुकाई देवीचं जे देवस्थान आहे हे प्राचीन देवस्थान आहे, यादव काळातलं देवस्थान आहे. नंतरच्या काळामध्ये आपण जर याची रचना पाहिली तर मोगली किंवा मुस्लिम आक्रमकांच्या भीतीनं त्या ग्रामस्थांनी याची काही कळसाची रचना बदलून त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपल्याला खंडोबा जेजुरीच्या खंडोबाच्या देवस्थानची रचना मिळते, मिनार आणि त्याचं घुमट, त्या पद्धतीची काही रचना तुकाई देवीच्या मंदिराची असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतरच्या काळामध्ये सुरक्षिततेसाठी त्याची रचना कळस बदलून म्हणजे आपली जी यादव शैली आहे ती बदलून त्याची रचना तशी करण्यात आली की जेणेकरून मुस्लिम आक्रमकांना हे आपलंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरनं ते त्याची नासधूस त्यांनी केली नाही पाहिजे असा त्याचा मागचा उद्देश होता. आणि तशा पद्धतीचं तुकाई देवीच्या देवस्थानचं कोंढणपूरचं मंदिर आपल्याला आता पाहायला मिळतं. आणि ह्याच तुकाई देवीच्या मंदिराचं आणखी एक स्थान असं सांगितलं जातं की गडावरती एक भवानी रामकाडेची भवानी म्हणून एक ठिकाण आहे, जे आपण खामगाव म्हणून जे गाव आहे सिंहगडच्या परिसरामधलं, ते सिंहगड मधलं एक गाव असतं गाव खामगाव. हे खामगाव गावाजवळ चांदेवाडी म्हणून जो भाग आहे त्या चांदेवाडीच्या एका डोंगरामध्ये ही रामकाडेची भवानी म्हणून एक ठिकाण आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे पाहण्यासारखं. आपण खामगावकडनं गेल्यानंतर चांदेवाडीच्या डोंगरात थोडं चढण केली तर आपण एका छोट्याशा उंचावरती जाऊन छोट्याशा गुहेमध्ये प्रवेश करतो आणि माणूस वाकून किंवा झुकून सरपडत आत जाईल एवढीच त्याची प्रवेशद्वार आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडस पाणी साठलेलं आपलं दिसतं आणि त्या पाण्याच्या साठलेल्या पाण्यामध्ये तिथं जो दिवा लावला होता त्या देवीसाठी त्या दिव्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं अतिशय सुंदरपणे आपल्याला दिसून येतं. तर एकदा आवर्जून जाऊन पाहण्यासारखं आहे. आणि दंतकथा अशी सांगितली जाते की ह्या कुंडामध्ये ह्या पाण्यामध्ये जर लिंबू टाकलं तर हे लिंबू त्या झऱ्याच्या मार्गाने ते तुकाई देवीच्या कोंढणपूरच्या मंदिराच्या गोमुख जे आहे त्या ठिकाणी त्या गोमुखातून बाहेर पडतं असं सांगितलं जातं. अशी एक आख्यायिका आहे. परंतु आख्यायिका जरी असली तरी काही त्याचं कनेक्शन तुकाई देवीचं आणि कोंढणपूरच्या देवस्थानचं आणि या भवानी मातेच्या कड्याचं असणार हे निश्चित. त्यानंतर ह्याच भवानीच्या आणखी एक मूळ स्थान ज्याला म्हटलं जातं तेच मूळ स्थान सिंहगडच्या आणखी एका कड्यामध्ये आहे. आणि तिथं आता फारसं कोणी जात नाही. एक असा उंच असा कडा आहे, त्या कड्याच्या पायथ्याला अक्षरशः सरपटत आतमध्ये जावं लागतं. आणि आपण ज्यावेळी त्या कड्याच्या पायथ्यापाशी पोहोचतो त्यावेळी त्या कड्याच्या वरच्या भागामध्ये एक 4 ते 5 लहान मोठी मोहळं त्या ठिकाणी लटकलेली आहेत, मधमाशांची पोळी त्या ठिकाणी लटकली आहेत, आगी मोहळं लटकली आहेत. आणि ज्यावेळी आम्ही तिथं गेलो किंवा अनेक लोक त्या ठिकाणी गेले आहेत, जाताना जपूनच जावं लागतं. आणि सरपडत साधारण एक 50 फूट आतमध्ये गेल्यानंतर
आपण ज्यावेळी सरपटत आतमध्ये जातो त्यावेळी हे तुम्ही पाहू शकता की 50 फूट आतमध्ये गेल्यानंतर साधारणतः आतमध्ये एक शेंदूर लावलेली एक देवीची प्रतिमा आहे आणि आता बऱ्यापैकी ती मातीमध्ये गाडलेली आहे. तर या ठिकाणी हे देखील मूळ ठाणं पाहण्यासारखं आहे. नंतरच्या काळामध्ये लोकांना असं सांगतात की हे ठाण्यानंतर ह्या रामगडाच्या भवानीमध्ये स्थलांतरित केलं आणि सिंहगडच्या जमा खर्चाचे जे कागद मिळतात त्याच्यामध्ये ह्या रामगडाच्या भवानीसाठी काही खर्चाची तरतूद केली देखील उल्लेख मिळतात. त्यानंतर डोंजेच्या पुढे गेल्यानंतर आणखी आपल्याला सीतामाईचा दारा म्हणून एक भाग आहे त्या दऱ्यामध्ये. त्याला सीतामाईचा दारा असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी असलेलं हे शिल्प आहे, हात सतीचा बांगड्याचा असलेला हाताचं शिल्प त्या ठिकाणी आहे. खरं तर आख्यायिका त्याच्यानंतर तिथं तयार झाली की या ठिकाणी सीता उत्तर रामायण काळामध्ये, उत्तर पर्वामध्ये या ठिकाणी लव आणि कुश यांच्यासोबत या ठिकाणी राहिली, म्हणून तिला सीतामाईचा दारा असं नाव पडलं असं सांगितलं जातं. परंतु जर आपण अभ्यासकाच्या दृष्टीने ज्यावेळी ह्या ठिकाणी पाहतो त्यावेळी हे देखील एक सतीचं शिल्प आहे. सतीचा हात त्या ठिकाणी पाहायला मिळतो की कोणीतरी वीराची पत्नी त्या ठिकाणी सती गेली होती आणि तिच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी हे शिल्प उभारलं गेलं होतं. मग अशी मी सांगितलं गडावरती ज्या 7 तोफा आहेत तशाच आणखी काही तोफा 7 तोफा खालच्या गावामध्ये आहेत. त्यापैकी कल्याण, मोरदरी आणि राहटवडे या गावामध्ये या तोफा पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशा या तोफा आहेत. ज्यावेळी तटबंदी ढासळली त्यावेळी या तोफा कड्याच्या खालच्या भागामध्ये पडलेल्या होत्या आणि मग तेथील गावकऱ्यांनी या तोफा बैल लावून ओढत आणून दोराने आपापल्या गावामध्ये त्याची पुनर्स्थापना केलेली आहे. तर अशाच एका तोफेवरती कल्याण गावामध्ये एक तोफ आहे. त्या ठिकाणी एक विठ्ठल मंदिर आहे कल्याण गावामध्ये आणि विठ्ठल मंदिराच्या बाहेर जो चौथरा आहे त्या चौथऱ्यावरती एक तोफ त्या गावकऱ्यांनी ही पडलेली मांडलेली आहे. आणि सुदैवाने ज्यावेळी मी या तोफेचा अभ्यास करत होतो, निरीक्षण करत होतो, त्यावेळी मला त्या तोफेवरती मला एक कन्नड शिलालेख आढळून आला. कन्नड लेख त्या तोफेवरती कोरलेला आहे आणि ज्यावेळी हा लेख मी त्याचा फोटोग्राफ्स घेतले आणि हा लेख मी पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजला आमचे डॉक्टर दांडेकर सर वगैरे मंडळींना दाखवला आणि त्याचं ज्यावेळी भाषांतर करण्यात आलं, लिप्यांतर करण्यात आलं त्यावेळी फार मोठी माहिती त्या लेखामधनं पुढे आलेली होती की त्याचा अर्थ असा आहे. 4 ओळींचा हा शिलालेख आहे, 4 ओळींचा हा लेख आहे, इन्स्क्रिप्शन आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की गांडा बोऊगा, पहिली ओळ जी आहे ती मला तवारा आहे, मला तवारा गांडा बोऊगा गे हत्तू, असं ते 4 ओळींचं कन्नड लिहिलेलं ते शिलालेख इन्स्क्रिप्शन आहे, ज्याचा अर्थ असा होतो की मला तवारा जमातीच्या एका प्रमुखाने 10 सैन्यांच्या एका प्रमुखाने हत्तू म्हणजे 10, हत्तू हा कन्नड शब्द आहे आणि त्याला 10ला कन्नडमध्ये हत्तू म्हटलं जातं. तर या मला तवारा जमातीच्या 10 सैनिकांच्या प्रमुखानं काहीतरी वीर पराक्रम गाजवला आणि त्याचा सन्मान करण्यासाठी त्याला कोणी राजानं ही तोफ भेट दिली होती आणि त्याच्यावरती त्याचा तो गौरव केला होता हा लेख करून, असं ते त्याचा आशय आहे. आणि तुम्ही जर कल्याण गावात कधी गेलात ही तोफ तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल आणि त्याची माहिती मिळेल. त्यानंतर मी सांगितलं की 1328 सालापर्यंत, इसवी सन 1328 सालापर्यंत लेखी उल्लेख सिंहगड असे मिळतात. मग त्याच्या पलीकडे सिंहगड अस्तित्वात होता का नव्हता, सिंहगडावरती मानवी वास्तव्य होतं की नव्हतं, तर ते शिल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जसं मी सांगितलं की सिंहगडावरती यादवकालीन कोंढाणेश्वराचं मंदिर आहे, याचा अर्थ 13व्या शतकामध्ये देखील त्या ठिकाणी गड अस्तित्वामध्ये होता. मग त्याच्यापूर्वी काय होतं, तर त्याच्यापूर्वी ज्यावेळी मी सिंहगडच्या परिसरामध्ये अभ्यास करत होतो त्यावेळी मला खानापूर जवळ एक सामरेवाडी नावाचं एक छोटीशी वाडी आहे. त्या वाडीपासून आपण ज्यावेळी एक सिंहगडापासून राजाराम समाधीच्या बाजूने जी एक डोंगररांग खाली सामरेवाडीच्या बाजूला आलेली आहे, त्या डोंगररांगेमध्ये एक लेणी आहे. स्थानिक लोक त्याला पांडवगड म्हणतात किंवा पांडव लेणी म्हणतात आणि ती सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी अनेक लोक जातात, त्या ठिकाणी राहतात किंवा शिकारीसाठी पूर्वी लोक तिथं जायची, राहायची, आसरा घ्यायची किंवा काही गुराखी लोक त्या ठिकाणी राहताना राहतात. तर तिथं वहिवाट आहे, लोकांना माहिती आहे. परंतु त्या लेणीमध्ये मी ज्यावेळी भेट दिली माझी 2 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी मी तिला भेट दिली त्या लेणीला, त्यावेळी ती लेणी निसर्ग निर्मित नाहीये, नैसर्गिक नाहीये, तर ती मानव निर्मित आहे. त्याच्यावरती छन्नी हातोड्याचे घाव स्पष्ट दिसतात आणि
ती कोणीतरी कोरलेली आहे. आणि त्या लेणीची रचना जर आपण नीट पाहिली तर आपल्याला दिसून येतं की हा बाहेरचा एक आता त्या लेणीची पडझड झाली आहे किंवा बरीचशी ती अर्धवट अवस्थेत आहे. कारण त्या लेणीचा खडक जो आहे तो खडक थोडा ठिसूळ पद्धतीचा होता, ज्याला आपण रेड बाउलचे थर म्हणतो भौगोलिक किंवा भूवैज्ञानिक भाषेमध्ये. तर तो काळा पाषाणाचा खडक नव्हता, थोडासा ठिसूळ खडक होता. त्यामुळे ते ज्या कोणी त्या निर्मात्याने ती लेणी खोदायला घेतली त्याला आढळून आलं की आतमध्ये आता ठिसूळ खडक लागलाय. त्यामुळे ती लेणी त्यांनी अर्धवट सोडलेली होती. परंतु जी काही रचना त्या लेणीची त्यांनी पूर्ण केली तोपर्यंत केली होती त्याच्यामध्ये ही बाहेर एक सभागृहासारखी जागा होती. आता सुद्धा त्या लेणीमध्ये एक 30-35 लोक सहज त्या ठिकाणी राहू शकतात. आणि त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक पाण्याचं कुंड खोदलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी असतं, एक झरा त्या ठिकाणी वाहता असतो. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला एक दगडी भिंत खोदलेली आहे छिन्नी हातोड्याने. आणि खाली हा एक छोटासा बाक किंवा बेंच खोदण्याचा प्रयत्न कोणीतरी त्यावेळी केलेला होता. आणि मध्ये एक पार्टिशन आहे, त्या पार्टिशनला खाली एक छोटंसं छिद्र आहे. तर मी जेवढी ह्या लेणीला भेट दिली तेवढी मला त्या लेणीमध्ये हे ब्राह्मी अक्षर कोरलेलं मला त्या ठिकाणी आढळलं. आणि हे ब्राह्मी अक्षर हे जे तुम्हाला आता ह सारखं दिसतंय, वास्तविक हे ब्राह्मी अक्षर वाचताना स असा त्याचा उच्चार होतो. आणि स हे अक्षर त्यावेळी त्या लेणी खोदणाऱ्याने त्या पार्टिशनवरती खोदून ठेवलं होतं. पण दुर्दैवाने ती लेणी अर्धवट सोडल्यानंतर पूर्ण वाक्य त्या ठिकाणी कोरलं गेलं नाहीये. परंतु खरं तर शैली अशी असते किंवा परंपरा अशी आहे, अनेक लेण्यांमध्ये अनेक ब्राह्मी लेखांची सुरुवात सिद्धम या शब्दाने होत असते. सिद्धम याचा अर्थ यशस्वी होवं. त्या पद्धतीचा सिद्धमचा स आपण म्हणू शकतो याला, की हा एक स त्या ठिकाणी कोरलेला आढळतो. आणि म्हणून जेव्हा मी या अक्षराशी अभ्यास केला आणि पुण्यातल्या काही विद्वान लोकांना डेक्कन कॉलेजच्या याविषयी माहिती दिली आणि त्याचा आम्ही अभ्यास केला. आमचे डॉक्टर दांडेकर सर असतील किंवा प्रधान सर असतील, गणेश सर असतील, ह्या मंडळींनी मला याच्यामध्ये मदत केली. जर याचा काळ जर ठरवायचा झाला तर ज्यावेळी नाणेघाटामध्ये आता जो सातवाहन राजांचा शिलालेख आहे, त्या शिलालेखाच्या अक्षराची बनावट जी आहे ती बनावट आणि ह्या अक्षराची बनावट ही हुबेहूब जुळते. आणि म्हणून असं म्हणायला वाव होतो की हा जो शिलालेख आहे किंवा ही लेणीची निर्मिती जी आहे ही इसवी सन पूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये आहे. आणि त्याचा अर्थ म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वीची ही लेणी आहे आणि ती सातवाहन काळामधली आहे. आणि त्याच्यामुळं सिंहगडाचा संरक्षण दृष्ट्या वापर जरी त्यावेळी होत नसला, सिंहगडाला संरक्षण दृष्ट्या तटबंदी किंवा बुरुज किंवा दरवाजे जरी त्यावेळी नसले, तर त्या काळामध्ये मानवी वावर सिंहगडावरती होता असं आपल्याला या लेणीवरून आपल्याला दिसून होतं. आणि म्हणून सिंहगडची परिसराची प्राचीनता मानवी वास्तवाची ही आजपासून 2200 वर्षापूर्वी गेलेली आपल्याला दिसून येते. तर हा झाला सिंहगडाचा थोडक्यात घेतलेला मागोवा आणि त्याचा इतिहास. आपण काही जुने पेपर जर पाहिले, केसरी सारख्या वर्तमानपत्रामध्ये 1894 मध्ये एक सिंहगडाविषयीची बातमी आली. माझ्याकडे त्याचं कात्रण आहे. आणि 1920 चा एक प्रवासी ज्याने त्यावेळी फोटो काढलेला आहे की सिंहगडावर त्यावेळी जाण्याची व्यवस्था काय होती. तर त्यावेळी पुण्यावरनं स्वारगेटवरनं घोडागाडीनं कवडीच्या पायथ्याच्या गावापाशी यायचं. आणि त्या गावात मग त्यावेळी तिथले स्थानिक लोक जे होते ते त्या ठिकाणी डोली किंवा खुर्ची त्या बांबूला बांधलेली असायची. आणि त्याचा वापर करून एखादा प्रवासी त्या खुर्चीमध्ये बसायचा आणि ते 4 लोक त्याला खांद्यावरनं त्या बांबूवरनं गडावरती घेऊन जायचे. त्याचा हा 1920 साली कोणा प्रवाशाने काढलेला एक फोटो उपलब्ध आहे. हा जो दिसतोय हे 4 लोक तुम्ही जर पाहिलं तर हे 4 लोक त्या प्रवाशाला त्या खुर्चीत बसवून गडावरती घेऊन चाललेत. आणि हा दुसरा पहिला पुणे दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. आणि हा त्या केसरी वर्तमानपत्रामधली बातमी त्याविषयीचा उल्लेख असलेली. इथपर्यंत आपण सिंहगडाचा आपण माहिती अभ्यासली. याच्यात आपण थोडक्यात पाहणार आहोत की सिंहगडावरती जी तानाजी मालुसरेंची समाधी आहे ती समाधी आताच्या स्वरूपात जी आपण पाहतोय ती कशा पद्धतीनं तिची सिद्ध होत आली आहे. कारण खरं तर मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळी सिंहगडाचा मी अभ्यास करत होतो, मोडीत पेपर जेवढे मी अभ्यासले त्या एकाही मोडीत पेपरमध्ये मला आजपर्यंत तरी तानाजी मालुसरेंच्या या तानाजी मालुसरेंच्या स्मारकाविषयी उल्लेख कुठला मला त्याच्यामध्ये मोडी पेपरमध्ये अजून तरी मिळाला नाहीये. पण तो सगळ्यात पहिला उल्लेख जो मिळतो
तो मगाशी मी केसरी पेपरची जी बातमी दाखवली त्या बातमीमध्ये एक प्रवासी त्या ठिकाणी गेला होता 1891-93 सालचा तो पेपर आहे कात्र आहे. त्या पेपरमध्ये तो प्रवासी रा रा घोलप नावाचे गृहस्थ होते. ते घोलप सिंहगडावरती गेले होते आणि त्या ठिकाणी ते पहिला उल्लेख करतात की सिंहगडावरती तानाजी कडा नावाचा एक कडा आहे आणि त्या कडाच्या जवळ तानाजीचं स्मारक आहे असा उल्लेख त्याच्यामध्ये त्याने केलेला आढळतो. हा सगळ्यात एकमेव प्राचीन उल्लेख मला आतापर्यंत मिळाला आहे. बाकी बखरीमध्ये किंवा जयदेश कवलीमध्ये तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचा पराक्रमाचा उल्लेख मिळतो किंवा नरवीर तानाजी मालुसरेंनी आपल्या प्राणांचं बलिदान घेऊन सिंहगड स्वराज्यामध्ये आणलेला होता असे उल्लेख बखरीमध्ये जयदेश कवलीमध्ये मिळतात. नंतर लिखित कागदपत्रामध्ये त्याच्यानंतर काही उल्लेख कुठले मिळत नाहीत. तर असं ह्या तानाजी स्मारकाचं मी थोडक्यात तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये माहिती सांगेल आणि आपण आपल्या व्याख्यानाची सांगता करणार आहोत. तर हा 1893 सालाच्या उल्लेखानंतर पुन्हा मग पुढचा उल्लेख जो मिळतो तो मिळतो याला 1916 साली त्या ठिकाणी एक आपल्याला सिंहगडाचा पहिला फोटो उपलब्ध होतो 1916 सालचा तानाजी मालुसरेंच्या स्मारकाचा की त्या ठिकाणी एक ब्रिटिश प्रवासी होता. त्याने पुण्याच्या परिसराविषयी एक पुस्तक लिहिलेलं होतं की हिस्ट्री ऑफ पुणे अँड इट्स बॅटलफील्ड नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी त्या सिंहगडाच्या तानाजी स्मारकाचा एक फोटो त्यामध्ये काढून टाकला होता. हा जो फोटो आहे की कर्नल LW शेक्सपियर नावाचा तो ब्रिटिश प्रवासी किंवा अधिकारी होता आणि त्यांनी ज्यावेळी सिंहगडाला भेट दिली त्यावेळी त्यांनी त्या तानाजी स्मारकाचा त्यांनी फोटो काढलेला होता आणि त्याचं एक पुस्तक लोकल हिस्ट्री ऑफ पुणे अँड इट्स बॅटलफील्ड नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी हा फोटो प्रसिद्ध केला आहे. तर हे उजाड माळरानावरती हे तानाजी मालुसरेंचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच्या समोरही ह्या 2 अजून स्मारक पाहायला मिळतात. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचं हे स्मारक असं सांगितलं की शिवाजी महाराजांनी नंतर तानाजी मालुसरेंना वीर बलिदान आल्यानंतर त्यांचं स्मारक यथोचित असं पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होण्यासाठी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचं स्मारक शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं आणि ह्या स्मारकाचा सगळ्यात पहिला उपलब्ध फोटो 1916 सालचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये 1935 साली पुण्यामध्ये तानाजी स्मारक मंडळाची स्थापना केली गेली पुण्यामध्ये आणि त्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं तानाजी मालुसरेंच्या स्मारकाची पूजा अर्चा व्यवस्थित दरवर्षी होऊ लागली आणि तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी देखील दरवर्षी होऊ लागली. 1915 सालापासून खरं तर हा उत्सव अगोदर होत होता परंतु जाहीर प्रमाणावरती हा उत्सव व्हायला 1935 सालापासून सुरुवात झाली. 1915 साली लोकमान्य टिळक देखील या उत्सवाला तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथी उत्सवाला हजर होते असं आपल्याला उल्लेख मिळतात. आणि नंतर मग 1935 साली पुण्यामध्ये गोविंद देसाई या नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली तानाजी स्मारक मंडळाची स्थापना केली आणि तानाजी मालुसरेंचा पुण्यतिथी उत्सव सुरू केला. तर हे 1935 नंतर 1938 मध्ये देखील ही समाधी आपल्याला दिसून येते आणि 1938 साली 23 फरवरी 1938 ला पहिला मोठा जाहीर कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला पुण्यतिथीचा आणि या पुण्यतिथीला हजारो लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्याच्याबद्दल पहिल्यांदा या तानाजी स्मारकाभोवती ही जी सिमेंटची मेघडंबरी जी आपण 2018 सालापर्यंत पाहत होतो ती मेघडंबरी उभारण्यात आली आणि त्याला पुढे कुंपण करण्यात आलेलं होतं. ती सिमेंटची मेघडंबरी त्या ठिकाणी करण्यात आली आणि 1938 साली त्या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम सिंहगडावरती करण्यात आलेला होता आणि त्या अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये या मेघडंबरीचं अनावरण करण्यात आलं आणि 1818 च्या वेळी ब्रिटिशांनी या सिंहगडाचा ताबा घेतलेला होता. तर केसरी पेपरमध्ये जी बातमी नंतर आली 1938 साली की 120 वर्षानंतर सिंहगडावरती भगवा ध्वज फडकला आणि खरोखर 1818 ला ब्रिटिशांचा युनियन जॅक ज्यावेळी सिंहगडावरती फडकत होता त्याच्यानंतर 120 वर्षांनी 1938 साली पहिल्यांदा भगवा ध्वज सिंहगडावरती फडकला. आपण जो आताचा भगवा ध्वज सिंहगडावरती तानाजी स्मारकाच्या मागे पाहतो त्याच्या पहिले जुन्या ठिकाणी हा ध्वज उभारण्यात आला होता. देशपांडे नावाचे गृहस्थ होते त्यांनी हा ध्वज
उभारण्यासाठी मदत केली होती आणि फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी केला होता. गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की खरं तर तानाजी मालुसरेंनी घोरपडीच्या साह्यानं गड चढला याला कुठलाही पुरावा नाहीये, परंतु कथा कादंबऱ्यांमध्ये आणि पोवाड्यामध्ये हा उल्लेख अतिरंजकतेसाठी त्यावेळेच्या शाहिरांनी किंवा कादंबरीकारांनी केलेला होता. त्यामुळे आपल्याला असं माहित झालं होतं की तानाजी मालुसरेंनी घोरपड लावून गड सर केला, पण तसं काही नाही, त्याला कुठला पुरावा नाहीये. परंतु केवळ ह्या कथा कादंबऱ्याचा आधार घेऊन त्यावेळी गंमत म्हणून त्या काळी 1938 साली ह्या 23 फेब्रुवारी 1938ला त्यावेळेच्या आयोजकांनी एक सिंहगड चढण्याची घोरपड लावून स्पर्धा आयोजित केली होती आणि जवळजवळ 8-10 लोकांनी स्वतःची घोरपड आणून त्या ठिकाणी सिंहगड चढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याची बातमी सिंहगडा केसरी पेपर मध्ये आपल्याला आलेली आहे. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हे पुण्यातले हे जे नारायण भट काशीनाथ भट नामजोशी नावाचे गृहस्थ होते, त्यांचा हा फोटो आपण बघतोय की घोरपड त्यांनी सोबत आणलेली आहे आणि त्याच्यासोबत ते सिंहगडावरती आले होते आणि त्या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले होते. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी हा गड चढायला सुरुवात केली. अनेक लोक त्या ठिकाणी ते पाहायला होते. एका कड्याला त्यांनी ती घोरपड दोर बांधून सोडली आणि ती घोरपड वरती जाऊ लागली आणि या घोरपडीचा जोश पाहून, आवेश पाहून त्याला दोर बांधलेला होता आणि त्याला दोर बांधून हे गृहस्थ, हे जो नामजोशी नावाच्या घोरपडीच्या सहाय्याने थोडा कडा चढण्याचा प्रयत्न करत होते, परंतु लोकांनी टाळ्या वाजवून गोंधळ घातला. आपण ज्याला चेअरअप करणं म्हणतो, प्रोत्साहन देणं म्हणतो, असं प्रोत्साहन द्यायला लागले आणि त्या प्रोत्साहनामध्येच त्या घोरपडीचं शेपूट त्यांच्या हाताला लागलं त्या नामजोशींच्या आणि त्यांची पकड सुटली आणि ते खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. सुदैवाने ते त्यातनं बचावले. परंतु अशी एक गमतीची गोष्ट त्या 1938 साली त्या तानाजी महाराज मालुसरे पुण्यातीला घडलेली आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर 1938 नंतर पुन्हा पुढे 1941 साली त्या ठिकाणी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंचा सिमेंटचा पुतळा उभारण्यात आला. पहिला पुतळा त्या ठिकाणी केला आणि आपल्याला दिसून येते की सगळ्यात पहिलं या ठिकाणी हा जो चौथरा आहे समाधीचा स्मारकाचा, या स्मारकाच्या वरती जो शिरोभाग होता, तो शिरोभाग काही कारणाने तो बाजूला गेला आणि तो या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्या चौथऱ्यावरती तानाजी मालुसरेंचा सिमेंटचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. आणि त्या 1920 फेब्रुवारी 1941 साली हा पुतळा त्या ठिकाणी तानाजी स्मारक मंडळीच्या वतीनं उभारण्यात आला. या पुतळ्याचे जे शिल्पकार होते ते ग.सी. नरवणे म्हणून त्यांनी अतिशय सुंदर असा सुबक असा पुतळा बनवलेला होता सिमेंटचा आणि तो अनेक वर्ष त्या ठिकाणी होता आणि कल्याणगावच्या लोकांनी तो वाजत गाजत तो पुतळा सिंहगडावरती आणलेला होता, असा उल्लेख पुन्हा केसरी पेपरच्या बातमीमध्ये आपल्याला मिळतो. आणि या देखील कार्यक्रमाला अनेक लोक हजर होती आणि या दिवशी जो कार्यक्रम झाला होता 1941 साली, त्या कार्यक्रमाला सोंडूर संस्थानचे जे अधिपती होते श्रीमंत राजे यशवंतराव घोरपडे हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. नंतर 1941 नंतर आपण 2018 पर्यंत जो पुतळा पाहत होतो त्या पुतळ्याचं ब्रांझच्या पुतळ्याचं अनावरण त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. 1976 साली 24 मार्च 1976ला खरं तर त्या दिवशी राजाराम महाराजांची पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीला शंकरराव चव्हाण सिंहगडावरती हेलिकॉप्टरने आणले होते. त्यावेळी कृषी मंत्री शरद पवार होते आणि आमदार म्हणून नामदेवराव मते आमच्या खडकवासल्याचे जे होते ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या लोकांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांच्या हस्ते या ब्रांझच्या पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि हा ब्रांझचा पुतळा जो होता तो पुतळा जुना सिमेंटचा पुतळा काढला आणि तो सिमेंटचा पुतळा नंतर कल्याणगाव पंढरपूर गावची जी शाळा आहे मराठी शाळा, त्या शाळेमध्ये तो बसवण्यात आला आणि ह्या ब्रांझच्या पुतळ्याचं अनावरण शंकरराव चव्हाणांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं. आता जो पुतळा आपण पाहतोय, आताची नवीन समाधी उजेडात आली, मूळ समाधी नव्याने उजेडात आली, त्या पुतळा समाधीच्या शहरी जे चौथरा केलाय त्या चौथऱ्यावरती जो ब्रांझचा पुतळा आहे तो पुतळा म्हणजे हा 1976 साली बसवलेला पुतळा आहे. आणि त्या पुतळ्याचे जे शिल्पकार होते ते
जगताप म्हणून गृहस्थ होते, त्या जगतापांनी हा सुंदर असा ब्रांचा पुतळा त्या ठिकाणी बनवला आहे. हा जो पुतळा पाहतोय आपण, हा ब्रांचा पुतळा त्यांनी बनवला होता. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2018 सालापर्यंत आपल्याला तानाजी समाधीचं स्वरूप जे होतं ते अशा पद्धतीचं नेहमी दिसायचं. अनेक शिवभक्तांनी या ठिकाणी येऊन या समाधीचं दर्शन या स्वरूपामध्ये घेतलेलं होतं. खरं तर तानाजी मालुसरेंची स्मारक जे आहे किंवा समाधी जी आहे त्या 2 ठिकाणी आहेत. एक तर सिंहगडावरती पण आहे आणि नंतर पोलादपूर पायथ्याला जे उंबरठ गाव आहे त्या उंबरठ गावात देखील त्यांचं एक स्मारक आहे. मग खरी समाधी कोणची? तर खरी समाधी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांचा देह पडला सिंहगडावरती आणि मग देह पडला आणि नंतर हा देह हे त्यांचं शव तेवळच्या मावळ्यांनी, मला कालच माहिती मिळाली की काही लोक ते पोकळे मंडळी दायरीची हे शव वाहून नेण्यासाठी जे मडेघाट मार्ग वेल्ह्यातल्या पोलादपूरला लोक गेले उमरड गावी आणि तानाजी महाराज शव त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी उमरड गावामध्ये त्या धडाला अग्नी देण्यात आला आणि म्हणून त्यांची अग्नी समाधी ही उमरड गावामध्ये आता आपल्याला उभारलेली दिसू येते आणि त्याप्रमाणे ही त्यांची देह समाधी सिंहगडावरची इथं देह पडला म्हणून ही देह समाधी. तर 2018 सालापर्यंत हे अशा पद्धतीनं सिंहगडाचं नरवीर तानाजी महाराजांचं समाधीचं स्वरूप सिंहगडावरचं होतं. परंतु ज्यावेळी नंतरच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी स्वराज्यनिष्ठ शिल्प नरवीर सुभेदार तानाजी मालुसरेंच्या पराक्रमावरती आधारित उभारण्याचं ठरविलं आणि त्याच्यामध्ये मग त्यांच्या जीवन चित्राची जीवन कार्याची माहिती देणारे ब्रांचची शिल्प उभारायचं आणि समाधीचा जीर्णोद्धार किंवा नूतनीकरण करायचं असे काही विषय त्याच्यामध्ये होते. परिसराचं सुशोभीकरण करायचं असे काही विषय त्याच्यामध्ये होते. तर प्रामुख्याने ज्यावेळी पुण्याचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दिलीप भाऊ बराटे यांच्याकडे आम्ही मागणी केली होती की अशा पद्धतीने त्या ठिकाणी सिंहगडावरती नरवीरांचं एक अतिशय सुंदर असं स्मारक आणि शिल्प व्हावं. तर त्याची मागणी मान्य करून दिलीप भाऊंनी पुणे महानगरपालिकेकडे सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि या 6 कोटी रुपयांच्या निधीतून आज आपण जे स्वरूप स्मारकाचं पाहतोय ते आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकलो. अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी परिसर आणि तानाजी स्मारकाचं काम त्या ठिकाणी झालंय. परंतु या ठिकाणी ही सांगावीची गोष्ट अशी की हे स्मारकाचं काम सुरू असताना यावेळी ही जी सिमेंटची मेघडंबरी आहे आणि आतमध्ये जो सिमेंटचा पुतळा आहे हा सिमेंटचा पुतळा या ठिकाणी ब्रांचची मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे 6 टन वजनाची. तर ही मेघडंबरी उभारण्यासाठी त्या ठिकाणी मग नाईलाज तो हा पुतळा वरचा काही काळाकरता बाजूला हलवण्यात आला सगळ्या परवानगी घेऊन आणि हा पुतळा हलवल्यानंतर ही सिमेंटची मेघडंबरी पाडण्यात आली. ही मेघडंबरी पाडल्यानंतर खाली जो हा जो चौथरा आहे हा चौथऱ्याला जे सिमेंटचं आवरण किंवा कुंशिला जे आहे संगमरवरी हे काढण्याचं देखील काम सुरू होतं आणि हे ज्यावेळी काढण्याचं काम सुरू असताना हे सिमेंटची टोके ज्यावेळी बाजूला झाले त्यावेळी त्या ठिकाणी जे ठेकेदार जे काम पाहणारे होते चोरके म्हणून गृहस्थ त्यांना असं आढळून आलं की आतमध्ये एक दगडी चौथरा दिसून येतोय आणि मग ही गोष्ट त्यांनी या ह्याचे जे आर्किटेक्ट होते सेमळ त्यांच्या कानावर घातली. सेमळ साहेबांनंतर मग जे मोहिते साहेब पुणे कॉर्पोरेशनचे होते अधिकारी त्यांच्या कानावर घातली. मग दिलीप भाऊ बराटेंच्या कानावर घातली आणि मग ही सगळ्या मंडळींनी आम्ही सुद्धा त्यामध्ये सगळ्यांनी ही गोष्ट आपल्या पुरातत्व खात्याचे जे सहाय्यक संचालक अधिकारी आहेत आदरणीय विलास वाहने साहेब यांच्या कानावर घातली आणि विलास वाहनेंना त्याचं गांभीर्य लक्षात आलं आणि त्यांनी त्वरित सिंहगडला भेट दिली आणि या स्थळामध्ये ते आल्यानंतर त्यांनी काळजीपूर्वक त्या चौथऱ्याचं सगळं सिमेंटचं आवरण बाजूला केलं आणि मग हे जे बाजूला दिसतंय हा शिरोबाग त्यांनी ह्या चौथऱ्यावरती हा जो पुतळा मांडला ह्या पुतळा बाजूला कोणत्यावरती हे शिरोबाग मांडला आणि तो नंतर जेव्हा त्याचं परीक्षण करण्यात आलं तर मागाशी मी जो तुम्हाला 1916 सालचा जो फोटो दाखवला होता तानाजी मालुसरेंच्या समाधीचा तर ती जी रचना आहे स्मारकाची ती रचना हा शिरोबाग पुन्हा या ठिकाणी मांडल्यानंतर तशी दिसून आली आणि लक्षात आलं की 1916 सालचा फोटो आणि समाधी जी आहे तीच ही मूळ समाधी आहे. त्याच्यामुळे मग काय करण्यात आलं की हा शिरोबाग पुन्हा स्वच्छ करून हा पुतळ्याच्या जागी मांडण्यात आला आणि आताच्या काळामध्ये म्हणजे ती तारीख होती मला वाटतं 18 डिसेंबर 2018 साली तो योग आला आणि खर तर या स्मारकासाठी काम करणाऱ्या टीमचं नशीब म्हणा किंवा त्यांना शिवप्रभूंनी दिला आशीर्वाद म्हणा की त्यांना ही मूळ समाधी उजेडात
आणायचं भाग्य किंवा त्यांना ते नशीब त्यांचं त्या ठिकाणी लाभलं. आणि आता जी आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहतोय ही तानाजी मालुसरेंची मूळ समाधी आहे. आणि त्याच्यामुळं पुरातत्व खात्याने असा निर्णय घेतला की मूळ समाधी हे महत्वाचं ठिकाण आहे, आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचं ठिकाण आहे. तानाजी मालुसरेंच्या बलिदानाचं किंवा शौर्याचं ते ठिकाण आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुतळा न बसवता तो बाजूला बसवा आणि त्याप्रमाणे तो आदेश पाळून नंतरच्या काळामध्ये अतिशय सुंदर असं मेघडंबरीमध्ये ब्रांचच्या ते स्मारक समाधी आपल्याला दिसून येते. आणि उजव्या बाजूला आपल्याला त्याचा हा पुतळा दिसून येतो. ही ती समाधीची रचना जी आपण आताच्या काळामध्ये पाहतोय की मूळ समाधी ही जी नरवीरांच्या बलिदानानंतर त्या ठिकाणी उभारली गेली होती ती आपल्या सर्वांच्या समोर आता पुन्हा उघडकीस आलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा नरवीरांच्या समाधीचा हा स्थिती तर कशी कशी होत गेली याचा आढावा मी आपल्यासमोर घेतला. आणि आताच्या काळामध्ये हे चित्र आपल्याला दिसतंय की मेघडंबरी ब्रांचची त्याच्या आतमध्ये ही मूळ समाधी आणि त्याच्या उजव्या बाजूला जो हा ब्रांचचा पुतळा आहे तो पुन्हा मांडण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं सिंहगड आणि त्याचा नरवीर सुभेदार तानाजी समाधीचा चित्रचा आढावा आपण साधारणतः तासाभराच्या व्याख्यानामधनं आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे. आपल्याला काही शंका असतील तर फेसबुकवरती माझं पेज आहे, आपण विचारू शकता. मी सिंधुजन अकादमीने मला ही संधी दिली आणि जमेल तेवढा इतिहास नंतर पुरातत्वाच्या माध्यमातून सिंहगड आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आपण ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आपला आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय.